नमस्कार. सुप्रभात. आत्माराम ग्रंथामध्ये असलेल्या 5 समासापैकी आपण चौथा समासाचा दुसरा भाग अभ्यास करणार आहोत. आजच्या अभ्यास वर्गाची सुरुवात करतात माधुरीताई देशपांडे. गुरुमाऊलीचे नाव माझ्या ओठावरी आले, अन बघता बघता ऊन चांदण्यात न्हाले. गुरुमाऊलीचे ध्यान हृदयात दाटले, भवसागराचे पाणी एका क्षणात आटले. गुरुबोधामृत पाणी जेव्हा आकंठ बुडाले, नश्वरावरील प्रेम पाऱ्यासारखे उडाले. गुरुचरणाचे ठसे मनामध्ये उमटले, ज्ञान सारे हळू हळू हृदयात प्रगटले. ज्ञान सारे हळू हळू हृदयात प्रगटले. चुंबकाहुनी गुरुचे आकर्षण वाटले, त्यांनी अपार मायेने मला ओढून घेतले. त्यांनी अपार मायेने मला ओढून घेतले. गुरुभजनात मन असे रंगुनिया गेले. गुरुभजनात मन असे रंगुनिया गेले. कळलेच नाही मला कधी गुरुमाय झाले. कळलेच नाही मला कधी गुरुमाय झाले. सद्गुरुनाथ महाराज की जय. शांत. प्रार्थना म्हणते. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ
जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. आपण मागच्या रविवारपासून आत्माराम या ग्रंथातील चौथा समास साधना निरूपण पाहतोय. आणि या आत्माराम या ग्रंथामध्ये साधना हा जो समास दिलेला आहे, हा समास हा एक पिक्युलियर साधना, म्हणजे एक आत्मारामाची साधना किंवा आत्मारामाचं दर्शन किंवा आत्मारामाला जर जाणून घ्यायचं असेल, प्रभू श्रीरामाचं दर्शन जर घ्यायचं असेल तर ही साधना या समासामध्ये सांगितलेली आहे. आपण मागच्या रविवारी सुद्धा पाहिलेलं होतं की आम्ही अनेक प्रकारच्या साधना करतो. किंबहुना दासबोधामध्ये मनाच्या श्लोकामध्ये अनेक प्रकारच्या साधना समर्थांनी सांगितलेल्या आहेत. त्या अगदी बरोबरच आहेत. प्रत्येक साधक ज्या ज्या पायरीवर आहे त्या साधकाला त्या त्या पायरीवर जाऊन ही साधना देण्याचं काम सद्गुरू करतात. म्हणून माधुरी त्यांनी जे आता जो अभंग म्हणला, अतिशय छान अर्थपूर्ण अभंग आहे. सगळ्या परमार्थाचं, सगळ्या अध्यात्माचं ते एकच सार आहे की जो गुरु आहे तो गुरु स्वतः सद्गुरु हा शरीर नसून तो स्वतः परब्रह्म स्वरूप आहे. तो स्वतः प्रभू श्रीराम स्वरूप आहे. आणि तो जर प्रभू श्रीराम स्वरूप असेल, अर्थात तसा गुरु पाहिजे, म्हणून तेही समर्थांनी आपल्याला पूर्वी सांगितलेलं आहे की गुरु कसा असावा. कारण आजकाल अनेक गुरु वेगवेगळ्या पद्धतीचे मिळतात, पण तो गुरु जर खरोखरच जर प्रभू श्रीराम स्वरूप जर असेल तर शिष्याचं एकच कर्तव्य आहे की त्यांनी सुद्धा त्या गुरु स्वरूप व्हावं, म्हणजे आम्हाला सुद्धा प्रभू श्रीरामाचं दर्शन होईल, आत्मारामाचं दर्शन. आणि तीच ही साधना आहे. आणि ही साधना म्हणजे आत्मावारे श्रोतव्यः मंतव्यः निरिध्यासितव्यः, की जो आत्माराम आहे त्याचं स्वरूप काय आहे ते श्रवण करणे, ते गुरुमुखातून श्रवण करणे. आणि गुरु हे शरीर आहे, पण निर्गुण निराकार परब्रह्म स्वरूप हे शरीर धारण करून सर्व शिष्यांवर कृपा करण्यासाठी तो आत्मारामाचं स्वरूप सांगतो. ते श्रवण केल्यानंतर गुरुप्रती तो भाव असल्यामुळे अतिशय काळजीपूर्वक, का गुरु शिष्यामध्ये भाव जो असतो, शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, अर्जुन सुद्धा म्हणाला की आता मी तुझ्या पुढे नतमस्तक आहे आणि
मला काय मला काय व्हायचं आहे किंवा मी कुठल्या पायरीवर आहे हे मला माहिती नाही, पण हे तुला माहिती असल्यामुळे आणि माझा तुझ्यावर विश्वास असल्यामुळे तू जसं सांगशील तसं मी करेन. इथे माझं स्वतःचा अभिमान, माझा स्वतःचा अहंकार येत नाही. आणि म्हणूनच या एकाच बंधनातून, या गुरु आणि शिष्य यांचं बंधन, मी मुद्दाम बंधन हा शब्द वापरतो कारण त्यावेळेला तिथे त्या दोघांचं बंधनच आहे, कारण गुरु सांगतात आणि शिष्य ऐकतात. आणि म्हणूनच ते जे ऐकलेलं आहे ते ऐकलेलं डायरेक्ट हृदयात जातं. आणि म्हणूनच आत्मावारे श्रोतव्य हे नुसतं ऐकणं नाही, तर ते समजून घेऊन मनापासून ऐकून ते हृदयामध्ये ठेवणं, याला आत्मावारे श्रोतव्य म्हणतात. आणि पुढचा जर गुरु असेल तर त्याच्यावर माझा पूर्णपणे विश्वास असल्यामुळे तो जे सांगेल, जसं सांगेल, ज्या पद्धतीने सांगेल, त्यांनी कसं सांगावं, कशा पद्धतीने सांगावं, काय सांगावं, यावर माझा अधिकार नाही. मी फक्त त्यांचं ऐकतो, कारण मला माहिती आहे की त्यांचा माझ्यावर ते मला उद्धार करतील, ते मला वरती घेऊन जातील. मी कुठल्या पायरीवर आहे ते त्यांना माहिती आहे. आणि म्हणून या एकाच भावनेनं ज्या वेळेला गुरुमुखातून आत्मावारे श्रोतव्य श्रवण केलं जातं, त्याच्यानंतर त्याचं मनन चिंतन केलं जातं, आत्म्याचं मनन चिंतन केलं जातं. आणि त्याच्यानंतर निधिध्यासना म्हणजेच ते कळालेलं असलेलं ज्ञान, मागच्या रविवारी आपण पाहत होतो की ती आत्माकार वृत्ती, कारण जर कुठलंही ज्ञान घ्यायचं असेल तर आमच्या हृदयामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये ती वृत्ती तयार व्हायला लागते. जर झाडाचं ज्ञान व्हायचं असेल तर आमची झाड पाहिल्यानंतर झाडाची वृत्ती माझ्या अंतःकरणात तयार होते. जर हत्ती पाहिला तर हत्तीची वृत्ती माझ्या अंतःकरणात तयार होते. आणि मग ती हत्तीची वृत्ती ही ज्ञानस्वरूप असल्यामुळे, ती हत्तीच्या अज्ञानाचा विरोधी असल्यामुळे मला ज्ञान होतं की माझ्या समोर, डोळ्यासमोर हत्ती आहे. आणि हत्ती आहे म्हणल्यानंतर मला हत्तीचं दर्शन होतं, त्या हत्ती मला समजतो, हत्ती मला कळून येतो आणि मला ज्ञान झालं की हा समोर आहे तो हत्ती आहे. ही ज्ञानाची प्रोसेस आहे. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही गोष्टीचंही जर मला ज्ञान पाहिजे असेल तर या एकाच गोष्टीनं ज्ञान होतं की समोर ती वस्तू मला दिसली पाहिजे आणि दिसल्यानंतर त्याची वृत्ती आत माझ्या अंतःकरणामध्ये झाली पाहिजे. आणि ती वृत्ती आत माझ्या अंतःकरणामध्ये झाल्यानंतर मला ज्ञान होतं, मला समजतं, मला कळतं की अरे पुढे वस्तू जी काय आहे ती काय आहे. पण या ठिकाणी आम्हाला जाणून घ्यायची, आम्हाला दर्शनाची वस्तू आहे, जाणून घ्यायची वस्तू आहे, ते म्हणजे आत्माराम किंवा प्रभू श्रीरामाचं निर्गुण निराकार रूप. आणि मग जर त्याचं जर रूप आम्हाला जर पाहिजे असेल तर निर्गुण निराकार परब्रह्माचं, आत्मारामाचं घटपटाती ती वस्तू नसल्यामुळे आम्हाला ती आमच्या ज्ञानेंद्रियांनी, डोळ्यांनी पाहता येत नाही, कानाने ऐकता येत नाही, त्वचेनी त्याचा स्पर्श करता येत नाही. म्हणून आम्हाला आत्मावारे श्रोतव्य हे साधना दिलेली आहे की अरे ती गोष्ट पाहता येत नाही, ऐकता येत नाही, तर काय कर, तर तू श्रवण कर. म्हणजे ती गोष्ट काय आहे ते श्रवण केल्यानंतर आम्हाला कळेल की ती गोष्ट काय आहे, कशी आहे, तिचं स्वरूप काय आहे. की पहिला भाग, जरी आम्हाला ती गोष्ट ज्ञानेंद्रियांनी दिसली नाही तरी सुद्धा ऐकल्यानंतर आम्हाला ती वस्तूचं स्वरूप काय आहे हे कळायला लागतं आणि ती वस्तूच्या अनुषंगानं ती आत्माकार वृत्ती आमच्या आत उठायला लागते. आणि त्याच्यावर विचार केल्यानंतर ती वृत्ती हळूहळू स्पष्ट होते, ती हळूहळू स्थिर होते. आणि ती वृत्ती हळूहळू स्थिर झाल्यामुळे, ती आनंददायक असल्यामुळे आमच्याच मनामध्ये आनंद स्वरूप निर्माण होतो, आनंदाची भावना निर्माण होते, सुखाची भावना निर्माण होते. म्हणून अध्यात्म करणं हे तृप्तीचं लक्षण आहे. आम्ही अनेक साधना करतो, अनेक वर्ष करतो, अनेक प्रकारे करतो, परंतु त्या साधनेतून जर आम्हाला सुख, समाधान आणि तृप्ती जर मिळत नसेल तर त्या साधनेचा काही एक उपयोग नाही. आम्ही साधना करताना
चुकतोय हे साधकांनी अतिशय व्यवस्थित लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच इथे समर्थ सांगतात की आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निरिध्यासितव्य. अशा पद्धतीने ज्यावेळेला आम्ही साधना करतो त्यावेळेला काय होतं तर आमच्या आत मनामध्ये आत्माकार वृत्ती निर्माण होते. ती आत्माकार वृत्ती निर्माण होण्यासाठी बाकीच्या वृत्ती कमी झाल्या पाहिजेत. वृत्ती म्हणजे विचार, वृत्ती म्हणजे थॉट. म्हणजे जर आत्माकार वृत्ती जर आमच्या मनामध्ये जर तयार व्हायची असेल तर विषयांच्या वृत्ती आमच्या मनातून कमी कमी झाल्या पाहिजे. हे अतिशय लॉजिक आहे. कारण का की जर वृत्ती जर बाहेरच्या वृत्ती जर जास्त असतील तर आत्मारामाची वृत्ती, आत्माकार वृत्ती उठली तरी ती सूक्ष्म असल्यामुळे आम्हाला ती कळणार नाही, आम्हाला ती समजणार नाही, आम्हाला आत्मारामाचं दर्शन होणार नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की परमार्थ उठाठेवी करिता लाभची होय तत्वता, दिवसे दिवस शुद्धता वृत्तीस होय नित्य नवी सिद्धा. समर्थांनी इथे या साधना निरूपण सांगताना एक सांगितलेलं आहे की ज्या वेळेला मी परमार्थ करतो, प्रत्येक जण आम्ही शब्द वापरतो की आम्ही परमार्थ करतो, आम्ही अध्यात्म करतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साधना करतो. तर इथं समर्थ म्हणतात अगदी बरोबर आहे, पण त्याने काय फळ मिळणार आहे तर लाभची होय तत्वता, आम्हाला लाभच मिळणार आहे. पण लाभ हा शब्द धनाच्या बाबतीत सुद्धा वापरला जातो. अनेक प्रकारे आम्हाला लाभ होतो, धनाचा लाभ होतो, घराचा लाभ होतो. पण इथे समर्थांनी लाभ हा शब्द वापरला की लगेच इमिजिएटली त्यांना सांगितलंय की दिवसेदिवस शुद्धता वृत्तीस होय नित्य नवी स्थिरा. हा लाभ हा बाकी दुसऱ्या कुठल्याही विषयांचा लाभ नाही, तर अंतःकरणामध्ये येणारी शुद्धता ही आम्हाला प्रत्येकाला, प्रत्येक साधकाला अनुभवाला येते. आणि अंतःकरणामध्ये शुद्धता येते का नाही हे माझं कसं मला कळणार तर जर माझ्या अंतःकरणामध्ये जर साधना करून दिवसेंदिवस साधना करून जर अंतःकरण शुद्ध होत असेल तर ऑटोमॅटिकली मी माझ्या मनामध्ये असलेले कॉन्फ्लिक्ट्स कमी झाले पाहिजेत, माझ्या मनामध्ये असलेली कन्फ्युजन स्टेट कमी झाली असली पाहिजे, माझ्या मनामध्ये असलेले वेगवेगळे विचार किंवा विचारांचा गोंधळ किंवा अशांतता हे कमी कमी झालेलं असलं पाहिजे. कालच्यापेक्षा आज मी शांत असलो पाहिजे, कालच्यापेक्षा आज मी आनंदी असलो पाहिजे, कालच्यापेक्षा आज कुठल्याही प्रसंगामध्ये विचार करताना मी अतिशय विवेकाने विचार केला पाहिजे. माझे इमोशनल आउटबर्स्ट कमी कमी झाले पाहिजेत. यालाच साधना असं म्हणतात, यालाच अंतःकरणाची शुद्धी असं म्हणतात. आणि इथे समर्थांना तेच अभिप्रेत आहे. दिवसेंदिवस शुद्धता वृत्तीस होय नित्य नवी असं इथं समर्थ म्हणतात. आणि म्हणून ते समर्थ परत एकदा आम्हाला सांगतात की नित्य नेम श्रवण मनन त्या ऐसे नाही साधन, म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे श्रीराम. म्हणून समर्थ काय म्हणतात की नित्य नूतन नित्य साधन केलं पाहिजे. नित्य साधन म्हणजे काय तर दोन गोष्टी आहेत. नित्य याचा अर्थ 24/7 365 डेज कन्सिस्टन्सी आहे. ओके, आणि कन्सिस्टन्सी आहे. आणि दुसरं काय आहे तर मन लावून केलं पाहिजे. आम्ही नित्यनेमानी साधना केलं म्हणजे श्रवण मनन केलं पण त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे कबूल, परंतु त्याच्यामध्ये जर आमचं मन नसेल तरीही त्याचा उपयोग होणार नाही. आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही मनानी मन ओतून ज्या वेळेला अशी साधना करतो, नित्य नेमानी श्रवण मनन करतो, त्यावेळेला म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे श्रीराम. कारण आम्ही तेच ऐकतोय. कारण आत्म्याचं श्रवण करणं म्हणजे काय हो, आत्म्याचं श्रवण करणं म्हणजे आपण आता अनेक वेळेला पाहिलेलं आहे की आत्मा हा नित्य शुद्ध आहे. आत्मा हा उत्पत्ती स्थिती लय विरोधी आहे. म्हणजे आत्म्याला जन्मही नाही, आत्म्याला मृत्यूही नाही. आत्मा सर्वव्यापी आहे, आत्मा सत आहे, आत्मा चैतन्य स्वरूप आहे, आत्मा आनंद स्वरूप आहे, आत्मा ज्ञान स्वरूप आहे. आत्मा निर्गुण आहे म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सत्व रज तम गुण नाही. आत्म्याला आकार नाही म्हणजे त्याला कुठलाही आकार फॉर्म नाही, नाम आणि रूप नाही.
आता हे जर आम्ही ऐकलं तर हे शब्द इतके गुळगुळीत होतात, कारण तेच ऐकल्यानंतर त्याच्यामधलं फक्त आमचे शब्द कानावर पडतात, पण त्याचा अर्थ कानावर आमच्या आत हृदयामध्ये जात नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे. आम्ही ज्यावेळेला श्रवण मनन करतो त्यावेळेला माझं ऍब्सोल्यूट अटेन्शन पाहिजे आणि पुन्हा त्याच्यावर विचार केला पाहिजे, कारण हा विचार मार्ग आहे, हा ज्ञान मार्ग आहे. ज्ञान मार्गाशिवाय आपण मागच्या रविवारी पण पाहत होतो की ज्ञान मार्गाशिवाय, विचार मार्गाशिवाय आम्हाला प्रभू श्रीरामाचं दर्शन होऊ शकणार नाही. हे समर्थांनी अनेक वेळेला उच्च रवामध्ये सांगितलेलं आहे, सर्व शास्त्रांनी उच्च रवामध्ये सांगितलेलं आहे. आम्ही कितीही निष्काम कर्मयोग किंवा भक्ती कितीही केली तरी सुद्धा तिथपर्यंत जाण्यासाठी आम्हाला आत्मनिवेदन भक्ती पर्यंत गेलं पाहिजे. आणि आत्मनिवेदन भक्ती म्हणजेच एकरूपतेची भक्ती, म्हणजेच ज्ञानाची भक्ती आहे. तिथं ज्ञान आणि भक्ती हे एकच होतात. आणि म्हणूनच त्यासाठी आम्हाला नेहमी विचार केला पाहिजे आणि तो विचार मन लावून केला पाहिजे. म्हणजेच काय होतं तर तेच ऐकतोय आपण, परंतु तेच ऐकताना प्रत्येक वेळेला आम्हाला काहीतरी नवीन कळल्यासारखं वाटतं, नवीन समजल्यासारखं वाटतं. एक आहा मोमेंट येतो. तो कशामुळे येतो तर ऐकलेलं नवीन नाही आहे, श्रवण तेच आहे, परंतु साधना प्रत्येक दिवशी केल्यामुळे, नित्य नूतन कन्सिस्टंटली केल्यामुळे माझं मन शुद्ध होत चाललेलं आहे. आणि मन जर शुद्ध होत चाललेलं असेल तर त्या करण्याची कपॅसिटी, समजण्याची कपॅसिटी माझ्या मनाची वाढलेली आहे. आणि समजण्याचा, करण्याचा विषय आत्मा असल्यामुळे, तो अतिशय सूक्ष्म असल्यामुळे जसं जसं माझं मन शुद्ध होत जाईल तसं तसं मला अजून जास्त चांगलं समजेल, अजून जास्त चांगलं कळायला लागेल. आणि आत्मा काय आहे मी त्या आत्मस्वरूपापर्यंत जायला लागेल. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात हे कसं आम्हाला कळेल की म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे राम. हे रटोरट करणं नाहीये, हे नुसतं म्हणणं नाहीये, हे नुसती साधना करणं नाहीये, त्याच्यामध्ये पूर्णपणे जीव ओतून साधना करणं आहे. आणि म्हणून आता पुढं क्रक्स समर्थ सांगतात, प्रत्येक साधनेचं क्रक्स साधकांनी अतिशय काळजीपूर्वक लक्षात ठेवलं पाहिजे की जैसे ग्रंथी बोलिले तैसेची स्वयच पाहिजे झाले, येथे क्रियेच्या माथा आले निश्चितार्थ श्रीराम. जर आमचं समर्थांच्यावर आमची भक्ती असेल, जर प्रभू श्रीराम आमचे आराध्य असतील, तर आम्ही अशा पद्धतीने आमचं ऑब्जेक्टिव्ह ठेवलं पाहिजे की जैसे ग्रंथी बोलिले तैसेची स्वये पाहिजे झाले. ग्रंथामध्ये जे काही बोललेलं आहे, म्हणजे आत्माराम असेल, दासबोध असेल किंवा मनाचे श्लोक असेल, जे जे काही समर्थांनी बोललेलं आहे ते नुसतं बोललेलं नाही, ते नुसतं ऐकायचं नाही, ते नुसतं त्याच्यावर पारायण करायचं नाही, ते कुणाला फक्त सांगायचं नाही. त्या पद्धतीने मी व्हायचं आहे. मी जर तसा झालो, ते माझं ऑब्जेक्टिव्ह आहे. मी साधना कशासाठी करतो हा जर प्रश्न जर विचारला तर दुसरा साधना करतो म्हणून मी साधना करतो. त्यानं अभंग म्हणला म्हणून मी अभंग म्हणतो. त्यानं एक कविता तयार केली म्हणून मी एक कविता तयार करतो. त्यांनी एक चित्र काढलं म्हणून मी एक चित्र काढतो. याला साधना म्हणत नाही. साधना ही साधना आहे, पण खरी साधना मी फायनली आउटकम काय आहे, म्हणजे सध्याच्या काळामध्ये आउटकम बेस्ड एज्युकेशन समर्थांनी त्यावेळेला सुद्धा 300 वर्षापूर्वी आउटकम बेस्ड एज्युकेशन सांगितलेलं आहे की मी हे ग्रंथ कशासाठी वाचतो, कशासाठी त्याचं श्रवण मनन चिंतन आहे, तर हे जैसे ग्रंथी बोलिले तैसेची सोय पाहिजे झाले. म्हणजे काय, हे कशासाठी परत, तर मला स्वतःला आत्माराम व्हायचं आहे. मला आत्मारामाचं दर्शन पाहिजे. म्हणजे आत्मारामाचं दर्शन हे हा आत्माराम आहे असं होऊ शकत नाही. पुढचा समास आहे अनुभव, स्वानुभव आहे, तो आपण पाहणार आहोत की हा आत्माराम आहे असं दर्शन होत नाही, तर मी स्वतः आत्माराम स्वरूप आहे, मी स्वतः आत्मस्वरूप आहे असं मला दर्शन होतं. म्हणून नारायणांनी ज्यावेळेला साधना केली त्यावेळेला
नारायणांनी समर्थाची साधना केली आणि स्वतः ते समर्थ झाले. जैसे ग्रंथी बोलिले तैसेची सोये पाहिजे झाले. हे अध्यात्मातलं क्रक्स आहे. आता आपण मगाशी तो अभंग ऐकला तोच, की सद्गुरुशी एकरूप जाणं म्हणजेच काय, तर तो सद्गुरु सुद्धा आत्माराम स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे. तो सुद्धा प्रभू श्रीराम स्वरूप आहे, तो सुद्धा समर्थ आहे. आणि मी ज्यावेळेला समर्थांशी एकरूप होतो त्याला मी सुद्धा समर्थ होतो. म्हणून मी स्वतः विवेक राहून ही साधना करू शकत नाही. मी स्वतः समर्थ होण्यासाठी मी ही साधना करतो. हे प्रत्येक साधकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग मी समर्थ होणार आहे हे निदान ऑब्जेक्टिव्ह, की हे माझ्या पुढे एक ध्येय ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मी माझी सगळी साधना केली पाहिजे. बरोबर, मी समर्थ होऊन काय होणार आहे? समर्थ होणं म्हणजेच मी आनंद स्वरूप होणं. समर्थ होणं म्हणजेच मी चैतन्य स्वरूप होणं होय. म्हणजेच माझ्या आयुष्यातले जे काही दुःख आहेत, माझ्या अत्यंत दुःख निवृत्ती ही निरतिशय आनंदस्य प्राप्ती ही इति मोक्षः. म्हणजेच मी ज्या वेळेला सद्गुरुशी एकरूप होतो म्हणजे काय होतं, तर एकच होतं की मला सद्गुरूचं स्वरूप प्राप्त होतं. आणि स्वतः सद्गुरू हे आत्मस्वरूपी असल्यामुळे, प्रभू श्रीराम स्वरूपी असल्यामुळे मी सुद्धा त्याच स्वरूपाला प्राप्त होतो. आणि ज्या वेळेला मी त्या स्वरूपाला प्राप्त होतो त्यावेळेला तिथे सर्वजण एकच होतात. म्हणजे शिष्य आणि गुरु हे दोन्ही एकच होतात. म्हणजेच काय होतं, तर गुरु, शिष्य आणि प्रभू श्रीराम हे सगळे एकच होतात. म्हणून इथे म्हणलेलं आहे की जैसे ग्रंथी बोलिले तैसेची सोये पाहिजे झाले, येथे क्रियेच्या माथा आले निश्चितार्थ. श्रीराम समर्थ म्हणतात की हे निश्चित आहे, याच्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन नाही. हे असं होतं का, तसं होतं का, असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, मला असं वाटतं, तुला काय वाटतं, इथे काहीही नाही. हे कुठलेही क्वेश्चन्स नाहीत, इथे कुठलेही डाऊट्स नाहीत, कुठल्याही शंका नाहीत. निश्चितपणानं मी सांगतो असं समर्थ म्हणतात. जी आम्ही साधना करतो त्याचं फायनली डेस्टिनेशन काय आहे, साधकाचा सिद्ध होणं म्हणजे काय आहे, तर सिद्ध होणं याचा अर्थ असा आहे की तो सद्गुरु स्वरूप होणं होय. आणि इथे म्हणतात की जे ग्रंथी जो विचार वृत्ती होय तदाकार, म्हणून निरूपण सार भक्ती ज्ञान वैराग्य श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की या ग्रंथामध्ये जो विचार सांगितलेला आहे तो कशासाठी सांगितला आहे, तो श्रवण करून काय होणार, तर वृत्ती तदाकार होणार. वृत्ती, परत हा शब्द वापरलाय समर्थांनी, आपण अनेक वेळा हा शब्द वापरतोय. वृत्ती म्हणजे विचार, विचार म्हणजे थॉट. आणि मग ती कुठली वृत्ती आहे, ज्यावेळेला मी ग्रंथाचं श्रवण करतो, ग्रंथाचं मनन करतो, आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निरिध्यासितव्य, तेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये तदाकार वृत्ती, तदाकार म्हणजे कोणाशी, तर आत्माकार वृत्ती. कारण या ग्रंथामध्ये आत्म्याशी व्यतिरिक्त काहीच बोललेलंच नाही. त्यामुळे ज्यावेळेला मी आत्म्याचं श्रवण करतो त्यावेळेला माझ्या अंतःकरणामध्ये जर मनापासून जर मी त्याच्यावर विचार केला असेल, ऐकलं असेल, तर माझ्या मनामध्ये आत्माकार वृत्ती होती. ती आत्म्याशी तदाकार म्हणजे हुबेहूब वृत्ती आहे. आणि म्हणूनच निरूपण सार भक्ती ज्ञान वैराग्य आहे. ही सगळी साधनं आहेत. या सगळ्या साधनांचं फायनल परिणिती कशात आहे, फायनल आम्ही कुठे पोचतो, तर आम्ही इथेच पोचतो की भक्ती ज्ञान आणि वैराग्य या सगळ्याच करून आम्ही तिथे एकरूप होतो. असं इथं समर्थ शिष्याला म्हणजे कल्याण स्वामींना सांगताय. पण शिष्य कल्याण स्वामी असल्यामुळे लगेच शिष्य विचारतो, अतिशय काळजीपूर्वक आहे का, खूप छान हे संवाद आहेत, की तो शिष्य म्हणे, स्वामी सर्वज्ञ सत्य करावी प्रतिज्ञा, नाशिवंत घेऊनी साधना, वर पडे न करावे श्रीराम. आपल्याला आठवत असेल तर आधीच्या समासामध्ये सद्गुरूंनी समर्थांनीच कल्याण स्वामींना सांगितलेलं होतं की तुझं सगळं जे काही नाशवंत आहे ते मला दे, मी तुला त्या प्रभू श्रीरामाचं दर्शन करवतो. आणि आता परत ह्या इथं ज्या वेळेला समर्थ साधना कर साधना कर साधना कर असं शिष्याला सांगतायत, कल्याण स्वामीला सांगतायत, तेव्हा शिष्य कल्याण स्वामी अतिशय सजग आहे, अतिशय सावधान आहे, तो समर्थांचाच शिष्य आहे. त्यामुळे तोच
समर्थांना, गुरूंना अतिशय काळजीपूर्वक सांगतो की अहो गुरु, तुम्ही मला सांगितलेलं होतं की नाशवंत माझं मी तुम्हाला सगळं दिलेलं आहे. कुणी दिलेलं आहे? शिष्यानी सद्गुरूंना दिलेलं आहे आणि सद्गुरूंनी ते घेतलेलं आहे. आणि घेतल्यानंतर आता मला तुम्ही तो दर्शन देणार, मला त्यासाठी कुठलीही साधना करायला लागू नये, असं माझं म्हणणं आहे. तर तुम्ही ते लक्षात ठेवावं, असं सद्गुरूंना शिष्य इथं विनंती करतोय. म्हणजे काय करतोय की अरे, तुम्ही मला आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निरिध्यासितव्य ही सगळी साधना करा असं तुम्ही सांगताय, पण अहो मीच तुम्हाला सर्व काही माझं नाशवंत दिलेलं आहे, मी साधना कशी करू? मी माझं नाशवंत दिलंय म्हणजे काय? तर मी माझं शरीराने तुमच्या समोर समर्पण झालेलो आहे. माझ्याकडे जे जे काही स्थावर जंगम आहे मी तुमच्या चरणी अर्पण केलेलं आहे. आणि माझं मन सुद्धा मी पूर्णपणे तुमच्या चरणापाशी समर्पण विसर्जन केलेलं आहे. म्हणजे जे जे काही माझं आहे, जे नाशवंत आहे, ते मी तुमच्या चरणाशी दिलेलं आहे. आता साधना करण्यासाठी वेगळं मन माझ्याकडे राहिलेलं नाही, असा युक्तिवाद शिष्य आपल्या सद्गुरूंच्या वशी करतोय. बघा किती काळजीपूर्वक, गुरुही किती महान आहेत आणि शिष्य किती महान आहे. कारण गुरुलाही माहिती आहे की शिष्य काय आहे आणि शिष्यालाही माहिती आहे की गुरु काय आहे, आणि शिष्यालाही माहिती आहे की मला नक्की काय पाहिजे आहे, आणि गुरुलाही माहिती आहे की शिष्याला नक्की काय पाहिजे. त्यांना फक्त आत्माराम पाहिजे आहे, प्रभू श्रीरामाचं दर्शन पाहिजे आहे. असं म्हणल्यानंतर समर्थ म्हणतात, अरे शिष्या मन घालावे, नाशिवंत तू ओळखावे, साधन न लगे करावे, प्रतिज्ञाच आहे श्रीराम. म्हणून म्हणणार की हा महान गुरु शिष्याचा संवाद आहे. इथे शिष्यही महान आहे आणि गुरुही महान आहे. इथे लगेच समर्थ म्हणतात की अरे शिष्या मन घालावे, नाशिवंत तू ओळखावे, साधन न लगे करावे, प्रतिज्ञाच आहे. अरे मी प्रतिज्ञाच केलेली आहे की तू काय करायचं, की तू मला तुझं सगळं नाशवंत दे, मी तुला प्रभू श्रीरामाचं दर्शन करवतो. म्हणजे तुला कुठलीही साधना करायला लागणार नाही, अशी मी प्रतिज्ञा केलेली आहे. प्रतिज्ञा काय आहे? तुझं सगळं नाशवंत मला दे. आणि शिष्यही म्हणला की मी माझं सगळं नाशवंत मी तुम्हाला दिलेलं आहे. आता हे झाले शब्द, म्हणजे शिष्यानी शब्द उच्चारले, गुरुनी शब्द उच्चारले की तू मला नाशवंत दे. शिष्यानीही शब्द उच्चारले की माझं नाशवंत मी तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे काय? आता शिष्याचं सगळं नाशवंत गुरुला मिळालेलं आहे. आता गुरुनी प्रतिज्ञेप्रमाणे मला आत्मारामाचं दर्शन द्यावं अशी शिष्याची अपेक्षा आहे. लगेच समर्थ म्हणतात, सद्गुरू म्हणतात की प्रतिज्ञा करावी प्रमाण, ऐसे बोलतो हा कोण, नाशिवंत गेले मदरपण, यामध्ये तो आला श्रीराम. महान गुरु आहे तो. काय म्हणतो की अरे तुम्हाला नाशवंत दिलंस, हे कोण म्हणतंय? अतिशय काळजीपूर्वक, ज्या वेळेला, म्हणून जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ज्या वेळेला माझ्या आत जी एक वृत्ती, एक थॉट, एक विचारी असतो, तो म्हणजे मी आहे, मी आहे, मी आहे. ही जी अहंकार किंवा अहमवृत्ती जी आहे, ती अहमवृत्तीला आम्ही नेहमी खत पाणी घातलेले असल्यामुळे मी स्वतःला प्रत्येक वेळेला दुसऱ्या माणसांपासून वेगळा समजल्यामुळे ज्या वेळेला मी समाजामध्ये वावरतो, या जगामध्ये वावरतो, त्यावेळेला मी 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 हे करतो, मी साधना करतो, मी पैसे मिळवून आणतो, मी घर चालवतो, मी इतका मोठा आहे, मी इतका प्रसिद्ध आहे, मी 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 साधना करतो, मी श्रवण मनन करतो, मी नाशवंत दिलेलं आहे, मी गुरूंच्या चरणी नाशवंत दिलेला आहे. समर्थ म्हणतात की अरे हा नाशवंत दिलेला हा कोण? हा नाशवंत दिला असं म्हणलास तू, याचाच अर्थ असं झाला की तू सगळं मला नाशवंत दिलेलं नाहीस, तू काहीतरी तुझ्याकडे ठेवलेला आहेस. आणि तो म्हणणारा मी म्हणजे माझं स्वतःचा अहंकार मी अजून सोडलेला नाही. जर मी माझा अहंकार सोडला असेल तर मी असं म्हणूच शकत नाही की मी तुम्हाला नाशवंत दिलेला आहे. मी कोण? म्हणजेच माझा अहंकार. बाकी सगळं दिलं मी, पण माझा अहंकार अजून मी दिलेला नाही.
म्हणून इथे म्हणतात की प्रतिज्ञा करावी प्रमाण, ऐसे बोलतो हा कोण, नाशवंत केले मदरपण, यामध्ये तो आला श्रीराम. तू म्हणसी जे दिले, आता घ्यावया कोण उरले, अरे उरले ते झुरले माझेकडे श्रीराम. तू नाशवंतामध्ये आलासी, आपणास कारे चोरी तिसी, नाशवंत देता कचकतोसी, फटरे पडत मूर्खा श्रीराम. समर्थ आहेत, समर्थ अतिशय समर्थांचं जर आम्हाला समर्थ जर आम्हाला सद्गुरू म्हणून पाहिजे असतील, तर आम्ही आमच्या मनाची तयारी ठेवली पाहिजे की आम्हाला ते कोणत्याही पद्धतीने, कशाही पद्धतीने आम्हाला बोलू शकतील. शिष्याला कधीही परवानगी नसते की सद्गुरूंनी कसं वागावं. म्हणून इथं सरळ समर्थ म्हणतात की फट रेस पडत मूर्खा. अरे तू पडत मूर्ख आहेस. पडत मूर्ख याचा अर्थ आपल्याला माहिती आहे. पडत मूर्ख समाज समर्थाने लिहिलेला आहे की आम्हाला सगळं माहिती आहे, सगळं मी शिकलेलो आहे, सगळं बोलतोय, पण तरी सुद्धा अजूनही अंगीकारलेलं नाही, अजूनही ते इंटरनलाइज झालेलं नाही. म्हणजे नुसतं मी बोलतोय पण त्याप्रमाणे वागत नाही, त्याप्रमाणे मी करत नाही, त्याला पडत मूर्ख म्हणतात. इथं म्हणतात की अरे शिष्या, तू म्हणतोस तू मला सर्व नाशवंत दिलंस, पण नाशवंत मी दिलं हा देणारा कोण आहे, आणि हा म्हणतोय कोण आहे की मी दिलं मी दिलं मी दिलं, आणि तू मला बाकीच सगळं देतोस आणि तू तुझा अहंकार तुझ्यापाशी ठेवतोस. तू पडत मूर्ख आहेस. जोपर्यंत तू माझा अहंकार, तुझा अहंकार मला देत नाहीस, तोपर्यंत नाशवंत काही दिलं नसल्यासारखंच आहे. आणि म्हणून इथे समर्थ सांगतात सगळ्या साधकांना अतिशय काळजीपूर्वक की प्रत्येक, कारण जे आहे ते भगवंताचंच आहे. आम्ही ज्यावेळेला जीवनामध्ये जन्माला आलो त्यावेळेला आम्ही अक्षरशः अंगावर वस्त्र सुद्धा आमच्या नव्हतं. मग ज्या वेळेला आम्ही गुरूंच्या चरणी किंवा प्रभूच्या चरणी सगळ्या गोष्टी देतो, आमचं धन देतो, बरोबर आहे ना, आमचं संपत्ती देतो, आम्ही सगळी साधना देतो, हे सगळं देतो. म्हणजे साधना कशातून करतो? मनातून करतो. म्हणजे आमचं मन सुद्धा देतो. परंतु आम्ही जरी सगळं मन दिलं, तन मन धन सगळं जरी दिलं, तरी आम्ही सगळ्यात शेवटी आमचा जो अहंकार आहे तो आम्ही देत नाही. याचं कारण का की तो देणं म्हणजे माझं पूर्णपणे सत्व हरवणं होय. अहंकार देणं याचा अर्थ मला काहीही व्हॅल्यू नाही, मला स्वतःला काडीचीही किंमत नाही, मला काय वाटतंय मला माहिती नाही, मला लाईक्स नाहीत, मला डिसलाईक्स नाहीत, मला काय आवडतं मला काय आवडत नाही याच्यावर माझं काहीही कंट्रोल नाही, मला काय व्हावं, आज मला काय करावं, आज कशा पद्धतीने दिवस जावा, माझा त्याच्यावर कंट्रोल नाही, मला कुठले कपडे मिळावेत, कशा पद्धतीने माझं जीवन जावं याच्यावर माझा कंट्रोल नाही. म्हणजे थोडक्यात काय, मी पूर्णपणे शरणागत आहे. याचाच अर्थ असा आहे की मला आज जेवायला मिळेल किंवा जेवायला मिळणार नाही मला माहिती नाही, आज मला झोपायला घर असेल किंवा घर नाही मला माहिती नाही, घालायला कपडे आहेत, म्हणजे बेसिक म्हणतोय मी मुद्दाम, अन्न वस्त्र निवारा सुद्धा भगवंताच्या मनावर आहे, सद्गुरूंच्या मनावर आहे, त्याच्या मनात असेल तर ते होईल. माझ्यावर कोणताही काहीही कंट्रोल नाही. म्हणजेच मी अहंकार दिलेला आहे. म्हणजे मी दिलेलं आहे हे म्हणायला सुद्धा मी तिथे शिल्लक राहत नाही. हा जो आहे हा सगळ्यात शेवटचा, म्हणजे जर साधकाच्या साधनेमध्ये जर होत असेल तर शेवटची साधना, शेवटचं हे म्हणजे स्वतःचा. आपण मागच्या वेळेला पाहिलेलं होतं की अहंकार म्हणजे काय, किंवा आपलं हे जर मॉडेल जर पाहिलेलं होतं त्याच्यामध्ये की आमच्या मनामध्ये या सगळ्या वृत्ती आहेत. माझ्या मनामध्ये काय काय वृत्ती आहेत? माझ्या मनामध्ये अहम वृत्ती आहेत, माझ्या मनामध्ये इदम वृत्ती आहेत, सगळ्या विषयांच्या वृत्ती आहेत, माझ्या मनामध्ये पॉझिटिव्ह थॉट, निगेटिव्ह थॉट आहेत, माझ्या मनामध्ये आवड निवड आहे, माझ्या मनामध्ये बुद्धीनं विचार करतो त्या सगळ्या वृत्ती आहेत, माझ्या मनामध्ये चित्तामध्ये माझे एक्सपिरियन्सेस सगळे, माझे पूर्वीचे घडलेल्या सगळ्या भूतकाळातल्या गोष्टी, त्यांचे सगळ्यांचे संस्कार आहेत, त्या सगळ्या वृत्ती आहेत. आता हे सगळं नाशवंत आहे. आता हे सगळं दिलं म्हणजे ह्याच अंतःकरणाने आम्ही जीवनामध्ये जगतो. म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये या सगळ्या वृत्ती विचार उठतात, आणि ज्या वेळेला शिष्य म्हणतो की या सगळ्या वृत्ती, सगळे विचार, सगळं नाशवंत मी तुम्हाला देतो, म्हणजे या सगळ्या वृत्ती मी माझ्या मनामध्ये या सगळ्या वृत्ती, सगळे विचार, सगळे थॉट्स
मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. म्हणजे थोडक्यात काय की मी आता माझा राहत नाही. हेच तो शिष्य म्हणत होता की आता मी सगळं नाशवंत जे जे काही आहे, जे जे काही अनात्मा आहे, ते सगळं मी तुम्हाला दिलेलं आहे. अंतःकरणामधून सगळं मी तुमच्या पुढं नतमस्तक झालेलो आहे. ही फिजिकल क्रिया नाही, ही मानसिक क्रिया आहे. परंतु ती सुद्धा कंप्लीट नाही असं समर्थ म्हणतात. समर्थ म्हणतात की आता पुढची जी क्रिया आहे ती तू कर. आणि ती म्हणजे काय, तर आता बघा, आता ह्या मॉडेलमध्ये काय झालं, तर या अंतःकरणामध्ये आता काय, तर कुठलाही संकल्प विकल्प नाही. म्हणजे अंतःकरण शुद्ध झालेलं आहे. चित्तामध्ये काम क्रोधादी विकार नाहीत. म्हणजे चित्त आता निर्मळ झालेलं आहे. म्हणजे आता मनामध्ये आणि चित्तामध्ये कुठलेही वृत्ती नाहीत, कुठलेही विचार नाहीत. बुद्धी अंतर्मुख झालेली आहे, इनवर्ड फोकस झालेली आहे. म्हणजेच त्या मनाच्या पाठीमागे असलेल्या परब्रह्माशी म्हणजेच आत्मारामाशी ती जोडलेली आहे, अंतर्मुख झालेली आहे. म्हणजे त्या बुद्धीमध्ये आता फक्त आत्मारामा व्यतिरिक्त दुसरं कुठलंही चिंतन नाही, कुठलीही वृत्ती नाही. आता राहिलं काय, आता राहिलं म्हणजे एकच, ती म्हणजे अहम वृत्ती. आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं की या अंतःकरणामध्ये दोनच वृत्ती आहेत, एक अहम वृत्ती आणि दुसरी इदम वृत्ती. अहम वृत्ती ही कॉन्स्टंट आहे. मी आहे, मी आहे, मी जिवंत आहे, मी जिवंत आहे, मी जिवंत आहे. ही जी वृत्ती आहे अहम अहम अहम, ही वृत्ती ही कॉन्स्टंट आहे. मी जन्माला आल्यापासून मृत्यू होईपर्यंत ती वृत्ती माझ्या मनामध्ये कॉन्स्टंट आहे. आणि बाकीच्या वृत्ती सगळ्या येतात जातात. मी कायमचा कधीही सुखी नसतो, मी कायमचा कधी दुःखी नसतो, मी कायमचा कधी विकारी नसतो, कायमचा कधी वाईट विचार करत नाही, कायमचा कधी मी रागवलेला नसतो. म्हणजे या सगळ्या वृत्ती येणाऱ्या जाणाऱ्या आहेत, त्या सगळ्या इदम वृत्ती आहेत. आता इथे काय म्हणतात, समर्थ म्हणतात की या सगळ्या साधनेनी या सगळ्या वृत्ती निराश झाल्या, म्हणजे या सगळ्या वृत्ती शांत झाल्या. म्हणजे आता माझ्या मनामध्ये कुठलाही विचार नाही. काळजीपूर्वक, आता ज्या वेळेला अशी आमची मनाची अवस्था होते, आता ही अवस्था कधी कधी होते आमची, ज्या वेळेला आम्ही मेडिटेशन करतो, ध्यान करतो, त्यावेळेला एक अशी अवस्था येते की आमच्या मनामध्ये दुसऱ्या कुठल्याही वृत्ती, कुठलेही विचार येत नाही. किंवा ज्या वेळेला आम्ही नामस्मरण करतो आणि श्रीराम जय राम जय जय राम अशा पद्धतीने आम्ही ज्या वेळेला नामस्मरण करतो, नामाचा उच्चार करतो, वैखरी असेल, आणि नंतर हळूहळू आम्ही जर आत 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 त्या नामाशी जर आम्ही एकरूप झालो, तर आमच्या मनामध्ये प्रभू श्रीरामाच्या वृत्तीशिवाय, प्रभू श्रीरामाच्या विचाराशिवाय, थॉट शिवाय दुसरा कुठलाही विचार नाही. फक्त एकच विचार, तो म्हणजे प्रभू श्रीराम. श्रीराम 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 श्रीराम. ती जी अवस्था आहे ती म्हणजे आता फक्त एकच वृत्ती शिल्लक राहिलेली आहे, ती म्हणजे आत्माकार वृत्ती किंवा रामाची वृत्ती. आणि ती जी वृत्ती आहे आणि दुसरी वृत्ती आहे माझा स्वतःच अहंकार, म्हणजेच मी आहे याची जाणीव. आणि इथेच समर्थ आम्हाला सांगतात की आता दोनच वृत्ती राहिलेल्या आहेत, एक म्हणजे आत्माकार वृत्ती आणि दुसरी म्हणजे मी आहे, मी आहे. कारण आत्माकार वृत्ती उठलेली आहे हे कुणाला कळतंय, मला कळतंय. मी शांत झालेलो आहे कुणाला कळतंय, मला कळतंय. म्हणून आता माझ्या अंतःकरणामध्ये आता बाकी कुठलीही विषयांची वृत्ती नाही, काहीही नाही, लाईक्स डिसलाईक्स नाहीत, काहीही नाही. फक्त दोनच वृत्ती आहेत, एक म्हणजे आत्माकार वृत्ती आणि दुसरी म्हणजे अहंकार वृत्ती. अहं वृत्ती म्हणजे मी साधना करतोय, मी साधना करून मी आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निरिध्यासितव्य अशी साधना करून मी माझ्या मनामध्ये आता आत्माकार वृत्ती आलेली आहे असं कुणाला कळतंय, मला कळतंय. तो जो आहे तो अहंकार आहे. म्हणून आता काय करतात, आता दोन स्टेप राहिल्या शेवटच्या. एक म्हणजे काय, तर आता दोनच वृत्ती राहिल्या, एक म्हणजे अहंकार वृत्ती आणि दुसरी म्हणजे आत्माकार वृत्ती. आत्माकार वृत्ती कशातून उठली आहे, ती त्या साधनेतून उठलेली. आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निरिध्यासितव्य या साधनेतून उठलेली आहे. आणि दुसरी म्हणजे अहंकार वृत्ती आहे की जी माझ्याकडे पहिल्यापासूनच आहे.
मी जन्मल्यापासूनच आहे. आता समर्थ इथं एक्झॅक्टली ते सांगतात की तू काय कर, आता तू नाशवंत, ती जी वृत्ती आहे ती मला दे. तू नाशवंतामध्ये आलासी, आपण असं कार्य चोरीतोसी, नाशवंत देता कचकतोसी, फटरे पडत मूर्खा श्रीराम. समर्थ म्हणतात की आता ती शेवटची जी वृत्ती राहिलेली आहे, सगळं नाशवंत दिलेलेच कबूल, पण अजून ती एक शेवटची जी वृत्ती आहे अहंकार, ही जी वृत्ती आहे, ही जी वृत्ती आहे ती तू मला दे. ती का तू देण्यासाठी मला कचरतोयस? कारण काय, प्रत्येक साधकाची ती फायनल अवस्था आहे. ही अवस्था म्हणजे काय, तर नदी ज्या वेळेला समुद्राला मिळते त्यावेळेला ती नदी समुद्राशी एकरूप होते, म्हणजेच तिचा अहमवृत्ती, अहंकार पूर्णपणे लयाला जातो, म्हणजेच तिचं नाव आणि रूप लयाला जातं. ती आता गंगा राहत नाही, ती आता कृष्णा राहत नाही, ती आता यमुना राहत नाही, ती आता गोदावरी राहत नाही, तिचं नावही गेलं, ती फक्त समुद्र झालेली आहे. हीच आमच्या साधनेची सगळ्यात शेवटची पायरी आहे की आता मी स्वतः राहिलेलो नाही. आणि इथं शेवट गुरु आम्हाला पहिल्यांदा तेच सांगतात, टेस्टिंग तेच करतात बऱ्याच वेळेला, की या माणसाकडे आता अहंकार किती राहिलेला आहे, कितीपर्यंत अहंकार आहे, तो अहंकार आता समर्पण झालेला आहे का नाही, हे कसं कळतं? जर फटकिनी जर सद्गुरु जर म्हणाले, माझ्या विरुद्ध म्हणाले, मला जे नको असेल तसं म्हणाले, मला आवडत नाही म्हणाल्यानंतर माझा अहंकार उफाळून वरती येतो आणि मी लगेच चिडतो की मला तुम्ही असं म्हणता, मला तुम्ही असं करता. याच वेळेला सद्गुरूंना कळतं की या माणसाचा अहंकार अजून गेलेला नाही. जर इतरांच्या देखत जर सद्गुरूंनी जर अपमान केला आणि त्यावेळेला शिष्यानी काहीही उत्तर दिलं नाही, शिष्यावर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही, याचाच अर्थ असा झाला की त्या शिष्याकडे आता अहंकार उरलेला नाही. का? अहंकार ही गोष्ट अशी आहे की तो जसा नाग फणा बाहेर काढतो तसा आम्ही फणा बाहेर काढतो की मी कोणतरी वेगळा आहे. आय हॅव अ सेल्फ आयडेंटिटी माय सेल्फ. आणि ती आयडेंटिटी मी जपण्याचा प्रयत्न करतो. मला लोकांनी कसं चांगलं म्हणावं, मला लोकांनी वाईट कसं म्हणू नये, माझी एक स्वतःची इमेज मी स्वतः डेव्हलप केली असती, माझी स्वतःची इमेज माझ्यामध्ये डेव्हलप केलेली असती, ती इमेज मी अतिशय काळजीपूर्वक ठेवतो, नवे की अतिशय व्यवस्थित राहावी यासाठी मी खूप प्रयत्न करतो. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात ही शेवटची साधन आहे की नाशवंत देता कचकतोसी. अरे हे नाशवंत देतोस म्हणतोयस तू, पण ही शेवटची जी अहंकार आहे ते देण्यासाठी तू का कचकतोयस त्याचं कारण हे आहे की ज्या वेळेला मी शेवटचा अहंकार देतो त्यावेळेला मी माझा स्वतःचा राहत नाही, गंगा राहत नाही, मी माझं स्वतःचं सर्वस्व देतो. आता सर्वस्व देतो म्हणजे काय देतो? अहंकार ही गोष्ट अशी नाहीये की आता अहंकार काढला मनातून आणि आता एक फिजिकल गोष्ट आली, आता मी सद्गुरूंच्या पायापाशी ठेवतो. अहंकार ही वस्तू नाही, अहंकार हा भाव आहे, ही एक वृत्ती आहे, हा एक विचार आहे, हा एक थॉट आहे. आणि म्हणून सर्व साधनेमध्ये मन का इम्पॉर्टंट आहे आम्हाला कळलं असेल, कारण मन इतकं सोपं नाही हो. मन इतकं प्रचंड नाठाळ आहे, इतकं प्रचंड बलवान आहे, इतकं प्रचंड पॉवरफुल आहे. आम्ही एका बाजूला कितीही साधना करा परंतु ते आमच्या हातात येत नाही. आणि म्हणूनच साधना करण्याची प्रोसेस आहे ती अतिशय काळजीपूर्वक साधकांनी पाहिलेली पाहिजे. जर आम्ही ती प्रोसेस जर पाहिली नाही तर वर्षानुवर्ष साधना केली तरी आमच्यामध्ये काहीही बदल होत नाही. आणि मग आम्ही म्हणतो की अरे आम्ही इतके वर्ष साधना करतोय तरी आमच्यामध्ये बदल होत नाही. याचं कारण असं आहे की आम्ही शास्त्रानं जे काही सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही साधना करत नाही, आम्ही करून सवरून साधना करत नाही, आम्ही समजून उमजून साधना करत नाही. ज्या वेळेला आता आम्ही इथं कळेल की ज्या वेळेला अहंकार मला टाकायचा आहे त्याला माणूस काळजीपूर्वक त्याचा विचार करतो. साधक जर तो खरा असेल तर तो अतिशय काळजीपूर्वक आधी पहिल्यांदा तो मनातून लाईक्स अँड डिसलाईक्स काढून टाकतो. म्हणजे काय की कुठलंही अन्न माझ्या समोर आलं तर ते मला आवडतं का मला आवडत नाही याच्यावर माझा अधिकार नाही. जे काही समोर आहे ते मी खातो, फक्त तो प्रसाद म्हणून खातो,
ते मला आवडतं किंवा मला आवडत नाही, मला काही माहिती नाही. एखादा प्रसंग आला माझ्या समोर की मी प्रसंगामध्ये जसं फक्त वागायला पाहिजे, माझा जो दिलेला रोल आहे तेवढं मी करतो. तो प्रसंग यावा का न यावा याच्यावर माझा काहीही अधिकार नाही. तो प्रसंग चांगला आला तरी काही हरकत नाही, तो प्रसंग अतिशय वाईट आला तरीही काही हरकत नाही. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जय जय. आणि म्हणून अशा पद्धतीने ज्या वेळेला मी विचार करतो, अशा पद्धतीने विचार करून आम्ही आमचं मन घडवतो, त्याच वेळेला आम्ही म्हणू शकतो की हळूहळू हळूहळू हळू आता सर्व वृत्ती कमी 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 झालेल्या आहेत. आता फक्त एकच वृत्ती राहिलेली आहे, ती म्हणजे अहंकार. आता ती वृत्ती मी काळजीपूर्वक समजून उमजून मी सद्गुरूंच्या चरणी देतो आणि म्हणतो की आता मी पूर्णपणे मोकळा झालेलो आहे. आता देण्यासारखं माझ्याकडे काहीही राहिलं नाही. कारण का की जन्माला आल्यानंतर मी फक्त एकच घेऊन आलेलो होतो, तो म्हणजे अहंकार. मी आहे मी आहे मी आहे. कारण ज्या वेळेला मी आईच्या पोटात असतो त्यावेळेला मी आईशी एकरूप झालेला असतो, त्यावेळेला मी वेगळा नसतो. ज्या वेळेला मी जन्म झाल्यानंतर पोटातून बाहेर येतो, नाळ तोडली जाते, त्यावेळेला मी सेपरेट आउट होतो आणि तिथं माझे स्वतःचा अहंकार, सेल्फ आयडेंटिटी चालू होते आणि त्या आयडेंटिटीनुसार मी काम करतो. इथे बरोबर उलट करायचं आहे की ती आयडेंटिटी गेली की माझा अहंकार संपला. आणि हे सगळ्यात जास्त अवघड आहे. सर्वात कठीण गोष्ट काय जर असेल तर माझा स्वतःचा अहंकार टाकणं हे फार अवघड गोष्ट आहे. रमण महर्षींनी तेच सांगितलंय उपदेश सारामध्ये. गीतेमध्ये अर्जुनाच्या करवी भगवंताने आम्हाला तेच सांगितलेलं आहे. सर्व शास्त्रामध्ये तेच सांगितलेलं आहे. सर्व संतांनी सुद्धा तेच केलेलं आहे. आणि म्हणून इथे अहंकार टाकणं ही सगळ्यात शेवटची गोष्ट आहे. शिष्य विचारून बोले स्वामी काही नाही उरले. अरे नाही बोलणे आले नाशिवंतामध्ये श्रीराम. आता बघा अतिशय काळजीपूर्वक किती शास्त्र स्टेप बाय स्टेप जातं बघा. आता अहंकार पडला, आता काय राहिलं? आता आत्माकार वृत्ती राहिली फक्त. म्हणजे आपल्या मगाच्या ह्याच्यामध्ये काय राहिलं? बाकी मनामध्ये नाहीत. आता फक्त अहंकार वृत्ती ती सुद्धा टाकली, ती सुद्धा चरणी अर्पण केली. आता राहिली फक्त आत्माकार वृत्ती. आत्माकार वृत्ती म्हणजे काय की जसा आत्मा आहे, जसं मी आत्म्याचं श्रवण केलेलं आहे आणि तो आत्मा जो आहे तो खरं तसं बघायला गेलं तर ती आत्माकार वृत्ती ही आणि आत्मा त्याच्या पाठीमागे असलं आत्मा याच्यामध्ये काहीही फरक नाही. बघा अतिशय काळजीपूर्वक. आता मनामध्ये काय आहे? आता मनामध्ये काहीही नाही, फक्त आत्माकार वृत्ती आहे. आणि आत्माकार वृत्ती आत्म्यासारखी आहे. आणि आत्मा कसा आहे? तो निर्गुण निराकार आहे. म्हणजे काय आहे? त्याला कुठलाही आकार नाही, त्याला कुठलाही गुण नाहीत. म्हणजेच ही शून्यावस्था आहे. कारण ती शून्यावस्था येणं म्हणजे मेडिटेशन मध्ये सुद्धा आम्हाला असं बऱ्याच वेळेला वाटतं की अरे आता मला माझ्या मनामध्ये कुठलीही वृत्ती नाही. जसं रात्री गाढ झोपेमध्ये माझा अहंकार सुद्धा लयाला गेलेला असतो, झोपलेला असतो, त्यामुळे मी कुठे आहे मला कळत नाही. तसं मेडिटेशन मध्ये एक अशी अवस्था येते की मला आता माझ्या मनामध्ये दुसऱ्या कुठल्याही वृत्ती नाही. इथे शून्यावस्था आहे, कुठलीही वृत्ती नाही, ती आत्माकार वृत्ती आहे. मग आम्हाला वाटतं की अरे ती शून्यावस्था, ती आत्माकार वृत्ती असलेली अवस्था ही ज्ञानाची अवस्था आहे. कारण का की ज्या वेळेला आपल्याला शास्त्र सांगतं की आत्माकार वृत्ती ही आत्म्याचं ज्ञान करून देणारी वृत्ती आहे. आणि ज्या वेळेला आत्म्याचं ज्ञान करून देणारी आत्माकार वृत्ती असेल त्यावेळेला आत्म्याचा अज्ञान असलेली वृत्ती ही हळूहळू नष्ट होईल. आणि अगदी बरोबर आहे, कारण आत्म्याचं अज्ञान होतं म्हणूनच मी कोण आहे मला माहिती नाही. आत्म्याचं अज्ञान होण्यासाठी मी आत्माकार वृत्ती तयार करण्यासाठी मला आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य सांगितलं आणि आत्माकार वृत्ती तयार झाली. आत्माकार वृत्ती ही ज्ञान वृत्ती असल्यामुळे, ती आत्माज्ञानाच्या विरोधी असल्यामुळे अज्ञानाचा निराश झाला आणि मला ज्ञान झालं की अरे आता अहम ब्रह्मास्मी असं मला वाटतं. म्हणजेच काय झालं? त्या अवस्थेमध्ये अतिशय आनंदाचा अनुभव येतो, त्या अवस्थेमध्ये अतिशय शांततेचा अनुभव येतो आणि साधकाला वाटतं की अरे आता मला आत्मारामाचं दर्शन झालं, आता मला प्रभू श्रीरामाचं दर्शन झालं. समर्थ म्हणतात की अरे
अजून थोडस तुला पुढे जायला पाहिजे. अरे नाही बोलणे आले नाशवंतामध्ये श्रीराम. अरे तू म्हणतोस की आता फक्त काहीही नाही अशी जी अवस्था निर्माण झालेली आहे माझ्याच मनामध्ये, ती शून्यावस्था निर्माण झालेली आहे की त्यामध्ये कुठलीही वृत्ती नाही, म्हणजेच ती आत्माकार वृत्ती आहे. म्हणजे काय झालं? ती सुद्धा वृत्तीच आहे. शून्य म्हणजे थोडक्यात काय आहे, शून्य जरी असलं तरी ती शून्यावस्था जरी असली ती वृत्तीच आहे. आत्माकार वृत्ती ही सुद्धा वृत्तीच आहे. म्हणजे थॉट आहे, विचार आहे, म्हणजेच ती नाशवंत आहे, म्हणजेच ती अनात्म्यामध्ये आहे, म्हणजेच ती मनामध्ये आहे. म्हणजे काय झालं? आता ती सुद्धा वृत्ती केली पाहिजे. म्हणून आदिशंकराचार्य आत्मबोधामध्ये म्हणतात की जसं तुरटी असते बघा, आणि पाणी ज्या वेळेला पाणी गढूळ असतं आणि म्हणून ती तुरटी आम्ही पाण्यामध्ये फिरवतो, आणि त्या तुरटी पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय होतं, तर ते गढूळ असलेलं पाणी शुद्ध होतं, आणि गढूळ असलेलं पाणी शुद्ध झाल्यानंतर काय होतं, तुरटी कुठं जाते? तुरटी स्वतः विरघळून जाते, तुरटी तिथं शिल्लक राहत नाही. तसं आत्माकार वृत्ती हिनं आत्म्याचं ज्ञान करून दिलं. आत्माकार वृत्ती आत्म्याच्या अज्ञानी विरोधी असल्यामुळे आत्म्याचं ज्ञान झालं, आणि आता ज्ञान झालं म्हणून अज्ञान नाहीसं झालं, आणि ज्ञान झालं अज्ञान नाहीसं झालं. त्यामुळे आता ज्ञान वृत्तीची गरज राहिलेली नाही, आत्माकार वृत्तीची गरज राहिलेली नाही. आत्माकार वृत्तीचं प्रयोजन संपलेल्या अभावात, प्रयोजन अभावात ती वृत्ती ही आता निराश होते, आणि राहतं ते फक्त आत्मस्वरूप राहतं. फक्त आत्मस्वरूप राहतं. म्हणजेच काय राहतं, तर इकडचं जे लेफ्ट साइड जे पिवळ्या ह्याच्यामध्ये दाखवलंय तेवढंच राहतं. आता फक्त आत्मा शिल्लक राहतो, अनात्मा पूर्णपणे जातो. म्हणजे थोडक्यात जे गाढ झोपेमध्ये माझं जे मन आम्हाला साधकांना करण्यासाठी, म्हणून गाढ झोपेमध्ये मला कुठलीही अवस्था नाही, ती जी अवस्था आहे की मनामध्ये काहीही नाही, ती जी अवस्था आहे तिथे काय आहे, तर फक्त माझं स्वतःचं आत्मस्वरूप शिल्लक आहे, बाकी काहीही नाही. ही जी अवस्था आहे ती आत्म्याची अवस्था आहे, आत्मरूपाची अवस्था आहे, आत्मा रामाची अवस्था आहे. फक्त त्या गाढ झोपेमध्ये ती अज्ञानाची अवस्था का म्हणलेली आहे, कारण तिथं मी 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 अजिबात तिथं शिल्लक नसतो. मी म्हणजे कोण? माझं मन तिथं निराश झालेलं असतं, माझं मन तिथं लयाला गेलेलं असतं. म्हणून आम्ही ज्यावेळेला मेडिटेशन करतो त्यावेळेला आम्हाला सांगितलं जातं की तू आत 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 जा. म्हणजे काय कर, तर शरीरापासून आत जा, मनापर्यंत जा, मनातल्या सगळ्या वृत्ती हळूहळू कमी कर. मनातल्या वृत्ती कमी केल्यानंतर काय कर, की आता फक्त काहीही नाही ही एक वृत्ती शिल्लक राहिली. आता ते म्हणजे आत्माराम आहे का, ते म्हणजे माझं दर्शन आहे का? नाही. तर ती त्याच्या पलीकडे जा, त्याच्या आत जा, आणि ते जे काही असेल ती जी अवस्था आहे तिला चौथी अवस्था, तिला तुर्यावस्था असं म्हणलेलं आहे. ती अवस्था आहे जागृत, स्वप्न, सुषुप्ती या तीन अवस्था. या तिन्ही अवस्थांच्या पलीकडची अवस्था ती म्हणजे तुर्यावस्था. त्या तुर्यावस्थेमध्ये मी झोपलेलो नाही, म्हणजे मी जागा आहे, पण माझ्या मनामध्ये कुठलीही वृत्ती नाही, म्हणून तिला चौथी अवस्था म्हणलेलं आहे, तुर्यावस्था. म्हणजे गाढ झोपलेली अवस्था आणि तुर्यावस्था याच्यामध्ये तसा काहीही फरक नाही. फक्त एकामध्ये मन पूर्णपणे लयाला गेलेला आहे, इथे मनामध्ये कुठलीही वृत्ती नाही. ही जी अवस्था आहे ही आम्हाला इथे समर्थ सांगतात. आहे म्हणता काही नाही, नाही शब्द गेला तोही, नाही नाही म्हणता काही उरले की श्रीराम. येथे शून्याचा निराश झाला, आत्मा सदोदित संचला, पाहो जाता साधकाला ठावची नाही श्रीराम. आता बघा, म्हणून मी आत्मा पाहिला किंवा हा आत्मा आहे असं कधीही आम्हाला आत्मारामाचं दर्शन होत नाही. कारण तिथं मी पाहणे ही क्रिया होणे म्हणजे ही मनाची क्रिया आहे, ही नाशवंताची क्रिया आहे, ही अनात्म्याची क्रिया आहे. आणि म्हणून येथे शून्याचा निराश झाला, इथे पूर्णपणे शून्य संपलं. म्हणजेच काय राहिलं, तर फक्त आत्मा सदोदित संचला. फक्त आता तिथं आत्मा शिल्लक राहिला. कुणाचा? माझा आत्मा. आणि तो माझा आत्मा तिथं राहतो का माझा आत्मा म्हणून? आता त्यावेळेला तो जीवात्मा राहत नाही,
कारण जीवात्म्याला जीवात्मा पण कुणी दिलेला आहे? त्या मनानं दिलेलं आहे. मनामध्ये असलेल्या सगळ्या वृत्तींनी, विचारांनी, थॉट्सनी दिलेला आहे. आता त्या वृत्ती, विचार, थॉट कुठेही नसल्यामुळे, काहीही मनामध्ये नसल्यामुळे, मनबुद्धी चित्त अहंकारामध्ये काहीही नाही, अहंकार ही वृत्ती सुद्धा नाही, त्यामुळे मन नाही, आणि त्यामुळे फक्त काय राहतं तर आता जीवात्मा राहिलेला नाही. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. अरे जीवात्मा जीवात्मा तू म्हणतोय, स्वतःला तू वेगळी आयडेंटिटी देतोयस, तो जीवात्मा जीवात्मा नाहीच आहे. तो ऍक्च्युली परब्रह्म परमात्मा स्वरूपच आहे का? तर फक्त तो त्या अनात्म्याच्या सानिध्यानं, त्या मनाच्या संगतीनं, मनामध्ये असलेल्या वेगवेगळ्या वृत्तींनी, विचारांनी आणि थॉट्सनी तो पूर्णपणे तो शुद्ध असलेला आत्मा हा अशुद्ध झाल्यासारखा वाटत होता. आणि म्हणून माझ्या मनामध्ये राग, द्वेष, मद, मोह, मत्सर येतात आणि मी रागीट होतो, फ्रस्ट्रेटेड होतो. हे सगळं काय आहे? हे मनाचे आहेत. आणि म्हणून या वृत्ती ज्या वेळेला सगळ्या गेल्या, आता काहीही नाही, म्हणजेच तो जीवात्मा हा शिवात्मा झाला. आता तिथे जीव राहिलेला नाही, फक्त आत्मा सदोदित संचला. म्हणजे तो आत्मा हा म्हणजे त्याच वेळेला काय झालं? तो आत्मा, परमात्मा, ब्रह्म, परब्रह्म, शिव हे सगळं एकच झालेलं आहे. अहम ब्रह्मास्मी सर्वम कल्पितम ब्रह्म. मी आता ब्रह्मस्वरूप झालेलो आहे. ती अवस्था कशी आहे की ती अवस्था माझी स्वतःचीच अवस्था आहे. मी स्वतः ब्रह्म आहे, म्हणून ब्रह्मस्वरूप. हे शरीराच्या अनुषंगाने म्हणलेलं नाही, हे मनाच्या अनुषंगाने म्हणलेलं नाही. म्हणजे सर्व नाशवंत गेल्यानंतर शरीर संपलं. संपलं म्हणजे संपलं नाही, कारण शरीर आहे, शरीराचा निराश झालेला आहे, शरीराची अनुभूती संपलेली आहे, अनुसंधान संपलेलं आहे, अनुसंधान गेलेलं आहे, मनामधल्या सगळ्या वृत्ती गेलेल्या आहेत. आणि म्हणून तिथं काय आहे? जो आत्मा सदोदित आहे, सदा सर्वदा आहे, त्याला जन्म नाही, मृत्यू नाही, तो आहेच. पाहोच फक्त त्या साधकाला मला आत्मज्ञान झालं हे कळत नाही. कळत नाही म्हणजे काय? ते कसं कळतं तुम्हाला पुढच्या समासामध्ये समर्थाने दिलेलं आहे. पण त्या वेळेला त्या साधकाला ठावच नाही. श्रीराम अभिन्न ज्ञाता तोची मान्य, साधक साध्य होता धन्य, वेगळेपणे वृत्तीशून्य पावती प्राणी. श्रीराम म्हणून समर्थ आम्हाला थेरॉटिकली एक्सप्लेन करतायत या साधना निरूपणातून की आता तिथं काय होतं? अभिन्न ज्ञाता तोची मान्य. म्हणजे आता तो काय झाला? तो अभिन्न झालेला आहे. अभिन्न म्हणजे काय? तर खंड नाहीत, खंड रहित म्हणजे अखंड झालेला आहे. म्हणजे माझा आत्मा आणि सर्वव्यापी आत्मा हे एकच झालेलं आहे. खरं माझं म्हणजे थोडक्यात काय झालं की नदी समुद्राला मिळालेली आहे, समुद्र झालेली आहे. म्हणजे आता बुडबुडा होता माझं मी, म्हणजे त्यावेळेला बुडबुडा होतो किंवा छोटी लाट होतो. आता ती लाट आणि बुडबुडा झालेलं नाही, आता फक्त तो पाणी झालेला आहे, अभिन्न झालेला आहे. अभिन्न ज्ञाता तोची मान्य, साधक साध्य होता धन्य. काय होतं त्यावेळेला? तर साधकाची साधना संपते आणि तो सिद्ध पुरुष होतो. म्हणजेच आता आपण अभंगामध्ये पाहिलं तर तो सद्गुरूशी एकरूप होतो, तो आत्म्याशी एकरूप होतो. म्हणून एकरूपता हे सगळ्यात महत्वाचं साधन आहे. आणि एकरूप होण्यासाठी मला काय केलं पाहिजे? अहंकार सोडलाच पाहिजे. एकरूप होण्यासाठी मी जर माझं स्वतःची आयडेंटिटी, सेल्फ आयडेंटिटी जर सारखी ठेवली तर मी एकरूप कसा होणार? मी एकरूप होऊ शकणार नाही. म्हणून इथं सांगितलं आहे की अभिन्न ज्ञाता तोची मान्य, साधक साध्य होता धन्य. त्यामुळे तो काय होतो? तो अतिशय धन्य होतो. अतिशय धन्य होतो म्हणजे काय होतो? तो अतिशय आनंदी होतो. अतिशय आनंदी होतो म्हणजे काय होतो? तर तो अतिशय त्याचं दुःख सगळं निराश होतं. अत्यंत दुःख निवृत्ती, निरतिशय आनंदस्य प्राप्ती, अशी त्याची अवस्था होते. ही अवस्था कधी होते? या शरीरामध्ये असतानाच होते, या जीवनामध्ये जगत असतानाच होते. ही अवस्था मेल्यानंतर होत नाही. याची देही याची डोळा, ती अवस्था पाहण्यासाठी तो जिवंत राहतो. त्याला ती अवस्था समजते, त्याला ती अवस्था कळते, त्याला ती अवस्था आनंदाची अवस्था त्याला स्वतःला जाणीव होते. त्यामुळे फक्त ती दुसऱ्याला सांगता येत नाही. म्हणून नेहमी म्हणलेलं असतं की आंबा तू खाऊन बघ म्हणजे तुला त्याची गोडी कळेल.
आंबा कसा आहे हे मला कळणार नाही. अरे ते आत्माराम कसा आहे हे मला सांगताच येणं शक्य नाही. कितीही जरी सांगितलं, कितीही समास लिहिले तरीही ते मला सांगता येणार नाही. मी फक्त तुम्हाला शब्दांनी सांगतो, तो अनुभव तुम्हाला मी सांगू शकणार नाही. तो अनुभव प्रत्येकाने मी प्रोसेस सांगतो. समर्थांनी तर प्रोसेस अगदी अतिशय काळजीपूर्वक शेवटच्या स्टेप पर्यंत सांगितलेली आहे. म्हणजे काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने आम्ही साधना करायला पाहिजे आणि काय साधना केल्यानंतर काय होणार हे अतिशय काळजीपूर्वक समर्थांनी सांगितलेलं आहे. शेवटचा जो अनुभव आहे तो फक्त समर्थ सांगू शकत नाही. हेच शास्त्र आहे. तिथं साधकाचा सिद्ध होतो, कारण तिथं समर्थ राहत नाहीत, शिष्य राहत नाही. शिष्य आणि गुरु एकच होतात, समर्थ आणि शिष्य एकच होतात आणि समर्थ आणि प्रभू श्रीराम एकच होतात. सर्व एकरूप होतात. वेगळेपणे वृत्तीशून्य पावती प्राणी श्रीराम. आता बघा, अतिशय काळजीपूर्वक ऐका. वेगळेपणे पाहू जाता, मोक्ष न जोडे सर्वथा, आत्माही दिसेसा नाही मता, वरपणे होते प्राणी श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की अरे आम्ही वेगळेपणानं मोक्ष मिळतो असं किती जरी कुणी सांगितलं तरी ते शक्य नाही. वेगळेपणे पाहू जाता, मोक्ष न जोडे सर्वथा. मोक्ष म्हणजे काय? तर मोक्ष म्हणजे एकच, की ती एकरूपता आहे. आणि ती एकरूपता वेगळेपणानं होणंच शक्य नाही. त्यामुळं अशा पद्धतीने आत्मा दिसेसा नाही मता असं जे आहे म्हणतात ते सगळं अशा पद्धतीने जर समजून उमजून जर आम्ही साधना केली नाही तर आम्हाला त्याच्यामध्ये काहीही मिळत नाही. म्हणून समर्थ प्रत्येक वेळेला म्हणतात की अतिशय समजून उमजून साधना करा. आपल्या डोळा जे देखिले, जे पंचभूतामध्ये आले, ऐसे जाणवणी धरिले, ते ताडले प्राणी श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की आम्ही साधकांनी जर असा विचार केला की अरे मी या गुरुकडे जातो, तो मला आत्माराम दाखवेल, त्याचं दर्शन देईल, मग ते मी डोळ्यांनी पाहीन, असं जर कोणी म्हणलं तर ते सगळं जे दर्शन आहे ते पंचमहाभूतांमध्ये असल्यामुळे ते खरं दर्शन नाही. म्हणून आपल्या डोळ्या जे देखिले ते पंचभूतांमध्ये आले, ऐसे जाणून धरले, ते नाडले प्राणी. अशा पद्धतीने जर कोणी म्हणत असेल की मला असं रामाचं दर्शन झालं, तर ते रामाचं दर्शन हे पंचमहाभूतांमध्ये असल्यामुळं, मायेमध्ये आल्यामुळं, नाशवंतामध्ये असल्यामुळे असला मला काहीही उपयोग नाही. आत्मारामाचं दर्शन हे नाशवंतामध्ये येऊच शकत नाही. जो पंचभूतांचा दास, तयास मायेत वास, भोगी नीच नव्या सावकाश पुनरावृत्तीस राम. आणि म्हणून ते समर्थ सिद्धांत सांगतात की जोपर्यंत आम्हाला मन आहे, जोपर्यंत आमच्या मनामध्ये वासना आहेत, जोपर्यंत आमच्या मनामध्ये वेगवेगळे संस्कार आहेत, जोपर्यंत आमच्या मनामध्ये वेगवेगळ्या वृत्ती आहेत, जोपर्यंत आमच्या मनामध्ये अहंकार आहे, म्हणजेच माझ्या मनामध्ये अज्ञान आहे, आत्म्याबद्दल असलेलं अज्ञान आहे, तोपर्यंत मी मायेमध्ये आहे, तोपर्यंत मला जन्म मृत्यू आहे. त्यालाच इथं समर्थ शब्द वापरतात, पुनरावृत्ती. म्हणजेच मला जन्म मृत्यू आहे. कारण का? की जो पंचभूतांचा दास, तयास मायेत वास, भोगी नीच नव्या सावकाश पुनरावृत्तीस राम. म्हणून तो माणूस, तो साधक वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे शरीर धारण करतो, वेगवेगळ्या उंच नीच योनीमध्ये जातो, तो वेगवेगळे शरीर धारण करतो, वेगवेगळ्या वासना पूर्ण करण्याचा, उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो, आणि म्हणून त्याला पुनरावृत्ती होते. आता असं सगळं बघितल्यानंतर एक तर काय आमच्या मनात येतं की हे फारच अवघड आहे, आणि दुसरी गोष्ट मनात येते की अरे हे मला कळणार कसं. आणि तिसरी गोष्ट इथं शिष्य प्रश्न विचारतो, अतिशय हुशार शिष्य आहे, की अहो तुम्ही तर समर्थ आहात, तुम्ही, याचा अर्थ असा आहे की तुम्ही आत्मारामाचं दर्शन घेतलेलं आहे, शिष्य म्हणून माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे, परंतु आता जर मी तुमच्याकडे पाहिलं तर मला असं दिसतं की तुम्ही या शरीरातच आहात, आणि नुसत्या शरीरात नाही तर तुम्ही या रामाची प्रार्थना करताय, या रामाची पूजा अर्चना करताय, म्हणजेच तुम्ही काय करताय, पंचधातूंची पूजा अर्चना करताय. आणि तो तुम्ही तर म्हणताय की आत्माराम कसा आहे, तर तो पंचमहाभूतांच्या अतीत आहे. मग हे कसं काय? बघा, अतिशय काळजीपूर्वक किती छान प्रश्न विचारलाय शिष्याने, की अरे म्हणजे थोडक्यात काय की त्यांनी प्रश्न विचारलाय की जर तुम्हाला जर आत्मारामाचं दर्शन झालं असेल तर तुम्ही निर्गुण निराकार त्या अवस्थेमध्ये राहायचं होतं. म्हणजे काय, तुम्ही आता कुठलीही साधना करायची कारण नाही, कुठलंही तुम्ही काहीही कार्य करायचं कारण नाही, तुम्ही त्या अवस्थेमध्ये राहा कंटिन्युअस.
आता कशाला बाकीचे कुठल्याही गोष्टीची सोबस्कार असायचं कारण नाही, बरोबर आहे की नाही? तो शिष्य विनंती केली म्हणून म्हणे आशंका उद्भवली, पंचभूतांची सेवा केली, बहुतेक श्रीराम आता काय म्हणतात की सकळ सृष्टीमध्ये जन संत साधू आणि सज्जन करीती भूतांचे भजन धातू पाषाण मूर्ती श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की अरे, समर्थने शिष्य म्हणतो की अरे या सृष्टीमध्ये सकळ सृष्टीमध्ये जन असा शब्द वापरलाय, कुणी शिष्याने वापरलेला आहे. म्हणजे नुसते समर्थ नाहीत, आतापर्यंत जे कुणी आत्मज्ञानी होऊन गेले, ज्यांनी कुणी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं, ज्यांनी कुणी आत्मारामाचं दर्शन घेतलं, ते सगळे संत साधू आणि सज्जन यांना एकच दर्शन झालेलं आहे, कबूल. परंतु आम्हाला काय दिसतं की हे सगळे आत्मारामाचं दर्शन घेऊन सुद्धा करीती भूतांचे भजन धातू पाषाण मूर्ती श्रीराम. अहो, हे सगळे संत साधू सज्जन भूतांचंच भजन करताना दिसतात, धातू पाषाण मूर्तीचीच पूजा करताना दिसतात. अरे तुम्ही घेतलंय दर्शन निर्गुणाचं, तुम्ही म्हणता की आम्ही तो निर्गुण निराकार आत्माराम आम्हाला कळलेला आहे, समजलेला आहे, आम्ही त्याचं दर्शन घेतलेलं आहे, पण आम्हाला काय दिसतंय की तुम्ही मूर्तीची पूजा करताय, तुम्ही या मायेमध्येच आहात, तुम्ही धातू पाषाणाची मूर्ती पाषाणाचं पूजा करताय, तुम्ही धातूच्या मूर्तीची पूजा करताय, तुम्ही नेहमीसारखं भजन करताय तुमच्या आमच्यासारखं. मग याचा अर्थ काय, याचा समन्वय कसा लावायचा? जे कोणी नित्यमुक्त झाले तेही धातू पूजू लागले, परंतु ते पुनरावृत्ती पावले किंवा नाही श्रीराम? केवढा मोठा प्रश्न विचारला बघा. की आहे तुम्ही म्हणता की ते नित्यमुक्त झालेले आहेत, पण तरी सुद्धा आम्हाला काय दिसतंय, तेही धातू पूजू लागले. म्हणजे ते समर्थ सुद्धा त्याला पूजा करत होते, चाफळचा रामाची पूजा करत होते, सज्जनगडावर रामाची पूजा करत होते, त्याला ऑलरेडी त्यांना आत्मारामाचं दर्शन झालं होतं, श्रीरामाचं दर्शन झालेलं होतं, म्हणजे ते ऑलरेडी नित्यमुक्त झालेले होते. मग जर तुम्ही जर असं म्हणताय तर मग ते नित्यमुक्त झालेले आहेत का नाही? ते धातू पूजा करतायत म्हणजे ते आत्मारामाचं दर्शन त्यांना झालंय का नाही? ते पुन्हा जन्माला येणार का नाही हा प्रश्न आहे. ऐशा शिष्याचा अंतर्भाव जाणोनी आनंदे गुरुराव, म्हणे शीघ्रची हा अनुभव पावेल आता श्रीराम. ही गुरु शिष्याची महानता आहे. असा ज्या वेळेला शिष्य प्रश्न विचारतो त्यावेळेला गुरुला कळतं की आता शिष्याला कळायला लागलेला आहे साधना म्हणजे काय कळायला लागलेलं आहे. कारण शिष्याच्या प्रश्नावरून कळतं की अरे तो किती कुठपर्यंत पोहोचलेला आहे, कुठल्या पायरीवर आलेला आहे. शिष्याने ज्याला असा प्रश्न विचारला त्याला गुरु अतिशय खुश झाले, गुरु अतिशय आनंदी. जाणोनी आनंदे गुरुराव, ऐसा शिष्याचा अंतर्भाव जाणोनी आनंदे गुरुराव, म्हणे शीघ्रची हा अनुभव पावेला आता श्रीराम. असा ज्याला प्रश्न विचारतो त्याला तो खरा प्रश्न आहे, खरा आतून विचारलेला प्रश्न आहे. कारण त्याला तो अनुभव पाहिजे आहे आणि त्याला हे कळलेलं आहे की तो अनुभव गुरु देऊ शकणार नाहीत. फक्त गुरु जे काही बाहेरनं दिसतात त्याच्यावरनच हा आत कल्पना करतो आणि म्हणून हा प्रश्न विचारतो. की म्हणून इथे गुरु पण म्हणतात की ज्या अर्थी त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे त्या अर्थी हा अतिशय अनुभवाच्या जवळ पोचलेला आहे. शीघ्रची हा अनुभव पावेला आता श्रीराम. ऐसे विचारुनी मनी कृपा दृष्टी न्याळुनी, शिष्याप्रती सुवचनी स्वामी बोलते झाले श्रीराम. आणि आता अशा वेळेला किंवा गुरुला ज्याला कळतं की अरे शिष्य आता अतिशय जवळ आलेला आहे, त्याची साधना आता पूर्णावलेली आहे, जवळ आलेला आहे, त्यावेळेला अतिशय कृपेनं छान गोड त्याच्याकडे पाहतात, कृपादृष्टी न्याहाळी कृपेनं त्याच्याकडे पाहतात, शिष्याकडे पाहतात आणि शिष्याप्रती सुवचनी स्वामी बोलते झाले. काय झाले? स्वामींनी काय बोललं? सद्गुरु काय बोलले? समर्थ काय बोलले? समर्थ म्हणतात की प्राणी देह सांडूनी जाती, वासनात्मक शरीरे उरती, तेने पुनरावृत्ती भोगिती, वासना उरली श्रीराम. समर्थ काय म्हणतात बघा काळजीपूर्वक. कुणाला पुनरावृत्ती होते, कुणाला जन्म घ्यावा लागतो, मृत्यूनंतर कुणाला जन्म घ्यावा लागतो. प्राणी देह सांडूनी जाती, वासनात्मक शरीरे होती. वासनात्मक शरीर म्हणजे काय? तर सूक्ष्म देह म्हणजेच माझ्या मनामध्ये ज्या वेळेला अनेक वासना, म्हणजे थोडक्यात काय, हे आपल्या या डायग्राम मध्ये मनामध्ये लाईक्स अँड डिसलाईक्स अजून शिल्लक आहेत, मनामध्ये कामना शिल्लक आहेत, मनामध्ये विकार शिल्लक आहेत, मनामध्ये अनेक संस्कार शिल्लक आहेत, सबकॉन्शियस मनामध्ये आहेत. अशी ज्या वेळेला अवस्था असेल त्याच वेळेला मला परत जन्म घ्यावा लागतो. प्राणी देह सांडून जाती,
वासनात्मक शरीर आहे वृत्ती. देह गेल्यानंतर स्थूल शरीर गेलं, पण मन आहेच ना. मन हेच वासनात्मक शरीर आहे, हेच सूक्ष्म शरीर आहे. आणि जोपर्यंत माझ्या मनामध्ये वासना आहेत, जोपर्यंत माझ्या मनामध्ये सूक्ष्म संस्कार आहेत, जोपर्यंत माझ्या मनामध्ये इच्छा आहेत, जोपर्यंत थोडक्यात काय की माझ्या मनामध्ये तृप्ती नाही, समाधान नाही, माझ्या मनामध्ये सारखे डाऊट्स आहेत, माझ्या मनामध्ये सारख्या शंका आहेत, माझ्या मनामध्ये सारखं काहीतरी भोगावंसं वाटतंय, समाधान नाही, तृप्ती नाही, म्हणजेच काय आहेत तेने पुनरावृत्ती भोगिती वासना उरली असता. म्हणून समर्थ म्हणतात की आता प्रत्येकाने आपापलं अनालिसिस करायचं आहे की जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये शरीरामध्ये असताना मनामध्ये वासना आहे, सूक्ष्म वासना आहेत, मला काहीतरी भोगायचं आहे, मला काहीतरी हे मिळाल्यानंतर मला आनंद होईल, ते मिळाल्यानंतर मला आनंद होईल, इथं मी रागवतो, तिथं मी चिडतो, इथं लगेच ह्याला काहीतरी म्हणतो, त्याला काहीतरी म्हणतो, लोभ आहे, काम आहे, चिंता आहे, काळजी आहे, या सगळ्या वासना आहेत. आणि जर या सगळ्या वासना असतील, म्हणजे थोडक्यात आमचं बॅगेज आम्ही म्हणतो की नाही की आमची बॅग भरलेली आहे, कुठली मनाची बॅग, आणि मनाच्या बॅगेमध्ये या सगळ्या वृत्ती वासना असतील तर मला पुनरावृत्ती आहे, परत जन्म आहे. मूळ या स्थूल देहाचे लिंगदेह वासनात्मकाचे राहणे तया लिंगदेहाचे अज्ञान देहीसना. म्हणूनच त्याला अज्ञान देह असं म्हणलेलं आहे, त्याला कारण देह असं म्हणलेलं आहे, त्याला लिंग देह असं म्हणलेलं आहे. आणि हा देह म्हणजेच मन आहे. म्हणजे या मनामध्येच जे आपण 3 शब्द वापरले होते की स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. समर्थाने त्याला महाकारण देह सुद्धा शब्द वापरलाय. आता पुढच्या वेळेला तो येईल की कारण तो अज्ञान आणि तो मी आत्मा ऐसे ज्ञान तया नाव महाकारण देह बोली दिसला. म्हणून बघा सूक्ष्म देह, पहिल्यापासून स्थूल देह म्हणजे माझं शरीर, सूक्ष्म देह म्हणजे माझं अंतःकरण, आणि आत्म्याबद्दल असलेलं अज्ञान म्हणजे अज्ञान तो कारण देह म्हणून सांगितला. आणि मी आत्मा आहे म्हणजे आत्माकार वृत्ती तो महाकारण देह म्हणून सांगितला. म्हणून जोपर्यंत मला मृत्यू होतो म्हणजे काय होतं, तर मृत्यू होतो म्हणजे माझं स्थूल शरीर पडतं, परंतु माझं सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि महाकारण शरीर हे सूक्ष्म असल्यामुळे ते मी बरोबर घेऊन जातो. त्यामध्ये काय काय घेऊन जातो, आत्म्याबद्दल असलेलं अज्ञान आहे, मी आत्मा आहे हे डिफॉल्ट फॅक्च्युअल ज्ञान आहे, ते म्हणजे महाकारण ते आहे, आणि माझ्या मनामध्ये असलेल्या सगळ्या वासना आहेत, या तिन्ही गोष्टी मी घेऊन जातो. आणि म्हणून मी पुनरावृत्ती म्हणजे परत जन्म घेतो. जरी मनाचा थारा सुटला म्हणजे भवसिंधू आटला, प्राणी निश्चितार्थे सुटला पुनरावृत्ती पासून श्रीराम. म्हणून समर्थ अतिशय निश्चयपूर्वक सांगतात, देर इज नो डाऊट, 100% सर्टन्टी. कसं सांगतात, प्राणी निश्चितार्थ सुटला पुनरावृत्ती पासून. केव्हा, जरी मनाचा थारा सुटला. म्हणजे काय, म्हणजे भवसिंधू आटला. ते माऊलीनी पण हे दृष्टांत दिलेला आहे की भवसिंधू आटला म्हणजे काय, भवसिंधू म्हणजे माझं मन आटलं म्हणजे काय झालं, मनामध्ये आता कुठलंही पाणी शिल्लक नाही, द्रवरूप पाणी शिल्लक नाही. म्हणजे काय, तर मनामध्ये आता कुठल्याही भावना शिल्लक नाहीत. म्हणजे तो माणूस दगड झाला असं नव्हे, मनामध्ये आता कुठल्याही वासना शिल्लक नाहीत, मनामध्ये कुठलेही विकार शिल्लक नाहीत, मनामध्ये कुठल्याही कामना शिल्लक नाहीत, मनामध्ये कुठलीही अतृप्ती नाही, मनामध्ये हे भोगायचंय ते भोगायचंय असं नाही, मनामध्ये कुठले लाईक्स डिसलाईक्स नाहीत. याचा अर्थ काय झाला, काहीही नाही. भवसिंधू आटला म्हणजे मनामध्ये कुठल्याही वृत्ती नाहीत. आता मग कुठली वृत्ती आहे, फक्त आनंद वृत्ती आहे. आणि आनंद वृत्ती कुणाची आहे, ती त्याची नाहीच आहे, ती आत्म्याचाच स्वभाव असल्यामुळे म्हणून त्याला वृत्ती म्हणत नाहीत. आत्मा आनंद स्वरूप असल्यामुळे तो आनंद स्वरूप होतो. म्हणून तिथं अनात्मा म्हणजेच मन म्हणजेच नाशवंत काहीही शिल्लक राहत नाही. त्याच वेळेला जरी मनाचा थारा सुटला म्हणजे भवसिंधू आटला, प्राणी निश्चितार्थ सुटला पुनरावृत्ती पासून श्रीराम. म्हणून मग प्रत्येक साधकाने काय लक्षात ठेवायचं आहे की निदान आजपासून शरीर पडेपर्यंत दुसऱ्या कुठल्याही नवीन कामना मनामध्ये आणू नयेत. ज्या काही आत कामना आहेत की त्याला वासना म्हणतात, त्या वासना काढून टाकण्यासाठी भरपूर मनापासून साधना करावी. भरपूर मनापासून साधना करणं म्हणजे भरपूर नामस्मरण करावं, भरपूर मेडिटेशन करावं, भरपूर नवविधा भक्ती करावी, भरपूर
सर्व प्रकारचा निष्काम कर्मयोगाने आयुष्य घालावं, आयुष्य सदाचारी, सद्विचार, सद्बुद्धी, सदाचार अशा पद्धतीने घालावं. अशा पद्धतीने जर केलं तर ऑटोमॅटिकली काय होतं, तर सगळ्या असलेल्या मनामध्ये असलेल्या सगळ्या वृत्ती हळूहळू हळूहळू हळू कमी होतात. हे एका बाजूने करत असताना आत्मारामाचं श्रवण करावं, त्याचं चिंतन करावं, त्याची निधिध्यासना करावी, म्हणजे आत्माकार वृत्ती निर्माण होते. आणि आता मग राहतं फक्त आत्माकार वृत्ती आणि अहंकार वृत्ती. या दोनच वृत्ती राहिल्यानंतर तो अहंकार आपल्या सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन समर्पण करावा, म्हणजे राहिली फक्त आत्माकार वृत्ती. आणि आत्माकार वृत्ती झाले की ऑटोमॅटिकली आत्म्याबद्दल असणार जे म्हणजे दोनच, म्हणजे कारण देहही गेला आणि महाकारण देही संपला. आणि ज्यावेळेला महाकारण देह आणि कारण म्हणजे आत्म्याचं असलेलं अज्ञान म्हणजेच कारण देह आणि मी आत्मा आहे महाकारण देह ही असलेली आत्माकार वृत्ती, या दोन्हीही संपल्यानंतर जे राहतं ते फक्त माझं स्वतःचं स्वरूप आहे. ते आत्मस्वरूप असल्यामुळे त्याला येणं जाणं नाही, त्याला जन्मही नाही, त्याला मृत्यूही नाही, म्हणून मला कुठलंही नाम रूप नाही. आणि म्हणून शरीर पडल्यानंतर त्या साधकाला पुनरावृत्ती नाही. आणि म्हणून शरीर पडण्याच्या आधीच तो तृप्त झालेला आहे, तो कृतकृत्य झालेला आहे, तो धन्य झालेला आहे की अरे आता मला काहीही नाही. आणि हे फक्त त्या साधकालाच माहिती असतं, कळतं. कसं माहिती असतं? समर्थ पुढे सांगतात, हेची जाण भक्तीचे फळ, जेणे तुटे संसार मुळ, निस्संग आणि निर्मळ आत्मा होईजे स्वय श्रीराम. आणि हेच भक्तीचे फळ आहे. दासबोध सुरुवात करताना काय सांगितलंय? येथे केला विशद भक्ती मार्ग श्रीराम. दासबोधामध्ये काय सांगितलंय? तर भक्तीच सांगितली, बाकी काहीही सांगितले नाही. आता हे भक्तीचे फळ, शेवटचं फळ, दॅट इज अ फायनल डेस्टिनेशन. हेची जाण भक्तीचे फळ, जेणे तुटे संसार मूळ. या भवसागराचं मूळ म्हणजे जे अज्ञान आहे, की ज्या या अज्ञानामुळे या भवसागरामध्ये मी सारखा येतोय जातोय, येतोय जातोय, येतोय, शरीर धारण करतोय, त्या कामना उपभोगतोय, परत शरीर गलितगात झाल्यानंतर शरीर पडतंय, मनामध्ये सगळ्या वासना आहेत त्या घेऊन जातोय, परत दुसरं शरीर घेतोय, परत उपभोगतोय, परत शरीर पडल्यानंतर परत सूक्ष्म देहामध्ये, लिंग देहामध्ये जातोय. असं पुनरावृत्ती हाच संसार आहे. म्हणून इथे म्हणतात की इथे काय होतं, तर हेच जाण भक्तीचे फळ, जेणे तुटे संसार मुळ, निस्संग आणि निर्मळ आत्मा होईजे स्वय श्रीराम. मी स्वतः आत्मस्वरूप होतो. आणि आत्मस्वरूप होतो म्हणजे काय होतो? मी तो जसा आहे तसा मी होतो. तो कसा आहे? तो निर्मळ आहे. आता जर तो निर्मळ असेल तर मला निर्मळ व्हायला नको का? माझ्या मनामध्ये जर अशा अनेक वासना असतील तर मी तो आत्मस्वरूप कसा होऊ शकेल? कधीच शक्य नाही. तो निसंग राहून, अलिप्त राहून, डिटॅच राहून सर्व काही माझ्या मनाकडून, माझ्या शरीराकडून सगळं करून घेतो आहे, म्हणून तो निसंग आहे. तसा मी झालो पाहिजे की नाही? आणि म्हणून इथं सांगतात की कसं तो होईल? निसंग आणि निर्मळ आत्मा होईचे स्वयंराम. तो स्वतः साधक, स्वतः आत्मस्वरूप होतो, म्हणजे स्वतः तो शुद्ध होतो, निर्मळ होतो, निसंग होतो. संगातीत म्हणजेच मोक्ष. आणि मग मोक्ष म्हणजे काय? अहो, संगातीत म्हणजेच मोक्ष आहे. तेथे कैचे देखणे लक्ष, लक्ष आणि अलक्ष या दोन्हीच ठाव नाही श्रीराम. कारण मी अज्ञानी होतो म्हणून मी ज्ञान घेण्यासाठी प्रयत्न करत होतो. आता मी ज्ञानी झाल्यामुळे आता ज्ञानही गरज नाही आणि अज्ञानी, सो दे आर रिलेटिव्ह टर्म्स. ज्ञानही आवश्यक नाही, ज्ञान आणि अज्ञान हे रिलेटिव्ह टर्म्स आहेत. अज्ञान आहे म्हणून ज्ञान आहे, ज्ञान आहे म्हणून अज्ञान आहे. बरोबर आहे की नाही? अज्ञान आहे म्हणून ज्ञान आवश्यक आहे. आणि ज्ञान आवश्यक कशासाठी आहे? तर अज्ञानाचा निराश करण्यासाठी आवश्यक आहे. आता माझं अज्ञान दूर झालं, मग त्या ज्ञानाची गरज आहे का आता? म्हणजे त्या आत्माकार वृत्तीची गरज आहे का आता? आता गरज नाही. म्हणून ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही, ती जी अवस्था आहे, जाणीव नेणीव भगवंती नाही, लक्ष आणि अलक्ष या दोन्हीच ठाव नाही, आत्मा म्हणून तिखण्यास मिठी, घालू जाता मोक्ष तुटी. म्हणून आता मला मोक्ष मिळवण्याची सुद्धा इच्छा नाही. कारण का? की आता मोक्ष 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 म्हणजे काय हेही आता मला कळल्यामुळं आता मला कुठलीही इच्छा नाही. मोक्षाची सुद्धा लक्ष आणि अलक्ष म्हणजे मला आता काय, इतके दिवस मी साधना कशासाठी करत होतो? आत्मारामाचं दर्शन घेण्यासाठी करत होतो. इतके दिवस मी साधना का करत होतो?
मला भगवंताचं, माझ्या आराध्याचं, प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी मी साधना करत होतो. मी कशासाठी साधना करत होतो? मी मोक्ष मिळावा याच्यासाठी साधना करत होतो. आता काय, असं करता करता, साधना करता करता मी एका परिस्थितीला, एका ठिकाणी, एका पायरीवर येऊन पोहोचलो की आता मला मोक्षाची सुद्धा गरज वाटत नाही. कारण का, की लक्ष आणि अलक्ष या दोन्हीच, कारण काय, आता मला आत्मा मिळालेला आहे. आणि मग हे ते मला सांगता येत नाही, म्हणून त्या साधकाची अवस्था समर्थांनी सांगितली आमच्यासाठी, की साधकाची अवस्था, साधकाचं ज्यावेळेला स्वतः तो अनालिसिस करतो, तो कुठल्या पायरीवर आलेला आहे हे ज्यावेळेला तो स्वतः अनालिसिस करून स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तो असा बोलतो की लक्ष आणि अलक्ष या दोन्हीच ठावे नाही श्रीराम, आत्मा म्हणून देखण्यास मिठी, घालू जाता मोक्ष तुटी, म्हणून उठा ठेवी आत्मनिवेदन करावे श्रीराम. म्हणून समर्थांनी काय केलं बघा, आत्मारामाच्या या साधना निरूपणाच्या शेवटी सर्व सार रूपानी, आता हे आलं ज्ञान आणि भक्ती, हे एक केलं. आत्मनिवेदन करावे म्हणजे काय, आठवत असेल तर बघा की नवविधा भक्ती मधली सगळ्यात शेवटची जी भक्ती आहे ती आत्मनिवेदन भक्ती आहे. आणि आपल्याला आठवत असेल तो दशक, त्या दशकामध्ये समर्थांनी सर्व नवविधा भक्ती सांगितली आणि शेवटची भक्ती म्हणजे आत्मनिवेदन. आत्मनिवेदन भक्ती म्हणजेच एकरूपतेची भक्ती आहे. आत्म्याशी एकरूप होऊन केलेली भक्ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती आहे. कारण आत्मनिवेदन भक्तीच्या आधी जर आपण पाहिलं, इथे या तिन्ही मी नवविधा भक्ती इथं केलेल्या आहेत. भक्तीचे 9 प्रकार आहेत. पहिले 8 प्रकार हे द्वैतामधले आहेत. द्वैतामधले आहेत म्हणजे काय, तर तिथे भक्त आहे आणि भगवंत आहे, 2 आहेत. फक्त 9वी भक्ती आहे ती आत्मनिवेदन भक्ती आहे, ती अद्वैत भक्ती आहे. ती त्याच्यामध्ये भक्त आणि भगवंत एकरूप झालेले आहेत. शिष्य आणि गुरु, सद्गुरु एकरूप झालेले आहेत. म्हणून सगळ्यात शेवटची भक्ती किंवा सगळ्यात शेवटचं ज्ञान, तिथं ज्ञान ही एक, ज्ञान आणि भक्ती हे 2 वेगवेगळे राहत नाहीत. भक्ती आणि ज्ञान एकच होतात. म्हणून आम्ही विचारलं कुणाला तर हे ज्ञान श्रेष्ठ का भक्ती श्रेष्ठ, हा प्रश्नच येत नाही. कारण ज्ञान आणि भक्ती हे 2 वेगवेगळे नाहीत, हे 2 मार्गच आहेत. जर आम्ही पर्वतीवर गेलो आणि पर्वतीवरनं एका मार्गावरून गेलो, ज्ञानाच्या मार्गावरून गेलो आणि दुसरं भक्तीच्या मार्गावरून गेलं, पोचणार कुठे, पर्वतीच्या वरतीच पोचणार. वरती गेल्यानंतर काय म्हणणार आम्ही, अरे आम्ही एकाच ठिकाणी आलेलो आहोत, फक्त 2 मार्गाने आलो. ज्यावेळेला एका ठिकाणी आलो म्हणजे तो दोन्ही मार्ग तिथं एकच झालेले आहेत. कुठं झालेले आहेत, तर तिथं आत्मज्ञान, आत्मावारे श्रोतव्यः मंतव्यः निरिध्यासितव्यः आणि आत्मनिवेदन भक्ती हे 2 एकच आहेत, 2 वेगवेगळे नाहीत. आणि हेच इथं समर्थ सांगतात की अहो मी तुम्हाला भक्तिमार्ग सांगत होतो, इथे मी आत्मारामामध्ये काय केलं, तर दासबोध मध्ये सांगितलेला भक्तिमार्ग आणि आत्मारामामध्ये सांगितलेलं ज्ञान हे दोन्ही एक झालेलं आहे. म्हणून या उठा ठेवी आत्मनिवेदन करावे श्रीराम. हे उत्तर कशाचं देत आहेत, त्या शिष्यानं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत की अरे तो आत्मज्ञानी किंवा आत्मारामाचं दर्शन झालेला सद्गुरू आता काय करेल, तर तो आता आत्मनिवेदन या भक्तीमध्ये आहे. म्हणजेच काय, तो एकत्वानी, तो धातूची जरी पूजा करताना दिसला, तो मूर्तीची पूजा करताना दिसला, तो सर्व काही भक्तीचे वेगवेगळ्या मार्गावर जरी असला तरी तो आता काय करतो, तो आता द्वैतामध्ये भक्ती करत नाही, तो अद्वैत रूपाने भक्ती करतो. म्हणजेच काय करतो, तो आत्म्याशी एकरूप राहून सदैव. आणि म्हणूनच समर्थ ज्या वेळेला समर्थांना हा प्रश्न विचारलेला होता की अहो तुम्ही एवढे आत्मज्ञानी आहात, तुम्हाला स्वतः प्रभू श्रीरामांनी दर्शन देऊन कृतकृत्य केलेलं आहे, आणि मग तरी सुद्धा तुम्ही मारुतीची भक्ती का करता, तुम्ही 11 मारुतीची स्थापना का केली, तुम्ही चाफाची प्रभू श्रीरामाचं मंदिर कसं काय बांधलं, सज्जनगडावर कसं काय रामाचं मंदिर बांधलं. तर ती जी भक्ती आहे ती भक्ती आहे अद्वैत भक्ती, त्याला म्हणतात ज्ञानोत्तर भक्ती. तिथे भक्ती आणि ज्ञान हे 2 वेगवेगळे नाहीत. दिसताना तो माणूस, दिसताना समर्थ पूजा करताना दिसतायत, दिसताना समर्थ त्या मूर्तीसमोर उभं राहिलेले दिसत आहेत, परंतु ते 2 नाहीत, 2 एकच आहेत. ते मूर्तीशी म्हणजेच त्या आत्म्याशी
एकरूप झालेले आहेत. आणि म्हणून समर्थांना प्रश्न विचारला की अरे तुम्ही ज्यावेळेला रामाच्या मूर्तीसमोर उभारलेला असता, भगवंताच्या समोर ज्यावेळेला उभा असता त्यावेळेला तुम्ही काहीच मागत नाही. आमची अवस्था बघा, आम्ही देवळात जातो, आम्ही मूर्ती पुढे उभा राहतो आणि आम्ही लगेच म्हणतो की आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, आम्हाला मुलाचं लग्न होऊ देत, आम्हाला प्रमोशन मिळू देत, यावर्षी चांगला पाऊस पडू देत, म्हणजे चांगलं पीक येईल, मला 2 BHK तर 3 BHK होईल, माझं हे संकट आहे ते तेवढं दूर कर देवा, असे सगळे आम्ही मागतो. म्हणजेच आम्ही द्वैतामध्ये आहोत. आत्माराम दर्शन झाल्यानंतर तो साधक हा साधक राहत नाही, तो आत्मनिवेदन भक्ती करतो, म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती करतो, म्हणजेच एकत्रित राहून अद्वैत राहून त्या भगवंताशी एकरूप होऊन भक्ती करतो. जरी तो 2 दिसत असले, बाहेरून 2 वाटत असले, जरीही तो मूर्ती पूजा करत जरी असला, धातूची पूजा जरी करत असला तरी म्हणून रामकृष्ण परमहंस हे स्वतःच आपल्या डोक्यावर फुलं वाहून घ्यायची. म्हणजे फुलं व्हायचं आहे कालीला, पण कालीला फुलं वाहता वाहता ते स्वतःच्याच डोक्यावर फुलं वाहतायत. म्हणजे काय, तर काली माता आणि मी, आता काली माता तिथे मला धातूमध्ये दगडामध्ये दिसते आहे, मी इथे शरीरामध्ये आहे. आता त्या दोन्हीमध्ये काहीही द्वैत नाही, अद्वैत आहे. हे मनाचा भाव आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हा मनाचा भाव आहे, ही नुसती प्रोसेस नाही. प्रोसेस घेतली तर मी सुद्धा माझ्या अंगावर फुलं वाहून घेईन, म्हणजे याचा अर्थ मी आत्मनिवेदन भक्ती करतो असं नाही. आत्मनिवेदन भक्ती ही सांगता येणं शक्य नाही. आत्मनिवेदन भक्ती ही वरून दाखवता येण्याची गोष्ट नाही. म्हणून आत्मनिवेदन भक्तीसाठी भगवंतानी मला सिलेक्ट केलं पाहिजे. म्हणून त्याच्या आधीची भक्ती काय सांगितली आहे, दास्य भक्ती सांगितली आहे. म्हणून आम्ही शेवटच्या भक्तीपर्यंत आम्ही स्वतः जाऊ शकतो. म्हणजे आम्ही आम्ही दास्य आणि नंतर सख्य, आम्ही सख्य भक्तीपर्यंत जाऊ शकतो. आम्ही आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जाऊ शकत नाही. आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जायचं का नाही ते भगवंत ठरवतो. त्याच्याशी मी एकरूप होणार का नाही ते मी ठरवू शकत नाही, तो ठरवू शकतो. म्हणून पहिल्या 8 भक्ती मी द्वैतामध्ये करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि माझी भक्ती अशी पाहिजे, मी भगवंतापर्यंत असा गेला पाहिजे, इतक्या निर्मळ अंतःकरणाने, इतक्या शुद्ध अंतःकरणानं, इतक्या भक्तीने भावानं, बाकीच्या कुठल्याही कामना रहित, कुठलीही वृत्ती नाही, अहंकार नाही. आता फक्त त्या मनामध्ये आत्माकार वृत्ती आहे. आता आत्माकार वृत्तीशिवाय काहीही नाही. अशी ज्यावेळेला अवस्था येईल त्यावेळेला मी त्या भगवंतापर्यंत मला सुद्धा जायला लागणार नाही, भगवंतच माझ्याकडे येईल आणि तो मला सामावून घेईल. भगवंताशी मी एकरूप होईल आणि तिथून माझी आत्मनिवेदन भक्ती चालू होईल. आत्मनिवेदन भक्ती म्हणजे एकरूपतेने केलेली, अद्वैत पद्धतीने केलेली भक्ती. त्यालाच ज्ञानही आत्मज्ञान म्हणतात, त्यालाच आत्मारामाचं दर्शन असं म्हणतात, त्यालाच आत्मनिवेदन भक्ती असं म्हणतात. तो दोन्हीमध्ये काहीही फरक नाही. त्यालाच मोक्ष असं म्हणतात, त्यालाच पुनरावृत्ती नाही असं म्हणतात, त्यालाच तृप्त अवस्था असं म्हणतात, त्यालाच स्थितप्रज्ञ पुरुष असं म्हणतात, त्यालाच त्रिगुणातीत अवस्था असं म्हणतात, जीवनमुक्त पुरुष म्हणतात. हे सगळे सिनॉनिमस वर्ड्स आहेत. प्राप्त झाले अद्वैत ज्ञान, अभिन्नपणे जे विज्ञान, तेची जाणे आत्मनिवेदन, जेथे मी तू पण नाहीच विराम. याच्यामध्ये आता तिथं मी, म्हणजे जोपर्यंत मला अहंकार आहे तोपर्यंत माझ्यामध्ये मी आणि तू, मी आणि तू, मी आणि तू 2 आहेत. अहंकार संपला की तिथे आता मी आणि तू काहीही नाही. तेच जाणं आत्मनिवेदन, जेथे मी तू पण नाहीच विराम. जे आहे अद्वैत ज्ञान, ऐशा स्थिती जया पुरुषासी, तया पुनरावृत्ती कैची. जाणोनी भक्ती केली दासाची, आवडी देवासा अत्यंत श्रीराम. म्हणून समर्थ पण म्हणतात की अरे त्या माणसाला पुनरावृत्ती होणं शक्य नाही. आणि म्हणून ते सगळे संत म्हणू शकतात की आता राहिलो केवळ उपचारापुरता. अरे हा जोपर्यंत हे शरीर आहे, जोपर्यंत शरीराचं प्रारब्ध आहे तोपर्यंत मी राहिलेलो आहे. त्या शरीरानं काय करायचं हे मी ठरवत नाही. जसं त्या भगवंतानी ठरवलेलं आहे, जे काही प्रारब्ध आहे त्या शरीराचं तोपर्यंत मी राहील. आणि ते प्रारब्ध संपलं, हे शरीर पडलं की मी याच्यातून मुक्त होईल. पुनरावृत्ती नाही, कारण मी या शरीरामध्ये असतानाच मी भगवंताशी एकरूपता मिळवलेली आहे. मी आत्मनिवेदन भक्ती इथपर्यंत पोहोचलेलो आहे. मी आत्मज्ञानी झालेलो आहे. जाणोनी केली भक्ती. आणि हे देवाला का आवडतं, कारण असे भक्त अतिशय विरळ आहेत.
कारण सगळे भक्त असतात ते काहीतरी मागायला चालेल असतं. सगळे आर्त भक्त असतात, सगळे अर्थार्थी भक्त असतात, सगळे मुमुक्ष असतात. ज्ञानी भक्त अतिशय दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. म्हणून ते देवाला अतिशय, म्हणून देवानी भगवंतानी गीतेमध्ये पण सांगितलं की ज्ञानी भक्त हा माझाच स्वरूप आहे. ज्ञानी भक्त हा वेगळा नाहीच आहे. ज्ञानी भक्त हा भगवंताचं स्वरूप आहे आणि ज्ञानी भक्त म्हणजेच माझे सद्गुरू आहे. म्हणजेच थोडक्यात काय की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे इथे सर्व काही एकरूप होतं. पूर्वी दास्यत्व होते केले, त्याचे स्वामित्व प्राप्त झाले आणि तयाचे महत्व रक्षिले, तरी थोर उपकार की श्रीराम. समर्थ म्हणतात की रे आयुष्यभर मी दास्यत्व स्वीकारलेलं आहे. आयुष्यभर बघा, हे 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 अध्यात्म आहे, हे परमार्थ आहे. हे जर आम्ही कळून घेतलं की आयुष्यभर मी दास्यत्व स्वीकारलेलं आहे, म्हणजे काय, शरीराने दास्यत्व स्वीकारलेलं आहे, मनाने दास्यत्व स्वीकारलेलं आहे. शरीराने आणि मनाने तू माझा स्वामी आहेस आणि मी तुझा दास आहे. तू सांगावं आणि मी करावं, करिष्ये वचनम तव, असं मी माझ्या मनाने ठरवलेलं आहे. आणि असा ज्या वेळेला मी स्टान्स घेतो, अशा पद्धतीने माझ्या ऍटिट्यूडनी मी साधना करतो, तर काय होत असेल, तर सद्गुरू त्या शिष्याला सद्गुरूंप्रमाणे करतात. नारायण नारायण राहत नाही, नारायणाला समर्थ ही पदवी प्राप्त होते. दास्य दास्य राहत नाही, तो स्वामी होतो. म्हणजेच काय होतो, फायनली ऍट द एंड ऑफ द डे काय होतं, तर सगळे एकच होतात. म्हणजे आदि शंकराचार्यांनी पण म्हणलेलं आहे की आत्मषटकम मध्ये, गुरुर्नैव शिष्य चिदानंद रूप शिवोहम शिवो. अरे मी कोण आहे आता, म्हणजे तयाचे महत्व रक्षिले. म्हणून ही जी प्रोसेस जर समजून घेतली तर आम्हाला लक्षात येईल की का सगळ्या वृत्ती गेल्या पाहिजेत. शेवटची अहंकार वृत्ती आणि आत्माकार वृत्ती ही सुद्धा नाशवंत आहे, ही मायेमध्ये आहे, ही गेली पाहिजे. तोपर्यंत मी त्या आत्म्याशी, त्या परमात्म्याशी, त्या आत्मारामाशी एकरूप होत नाही, कारण तो नाशवंत नाही. म्हणून त्याचं महत्व रक्षिले असं म्हणलंय. ही जी उपासना किंवा ही जी आमचं अध्यात्म आहे, सगळं शास्त्र एकच सांगतं. आणि त्याचं काय, कुणाचं महत्व राखतात, ते फक्त त्या आत्म्याचं, त्या परब्रह्म परमात्म्याचं किंवा त्या प्रभू श्रीरामाचंच महत्व इथं गायलं जातं. बाकी कशालाही इथे अर्थ नाही. म्हणजे या संबंध सगळ्या सृष्टीमध्ये कोण एकच पुरुष आहे, बाकी सर्व प्रकृती आहे. इथे जेंडर नाही, स्त्री पुरुष हा शब्द वापरलेला नाही. म्हणजे आम्ही सगळे जण कोण आहोत, तर आम्ही सगळे प्रकृती आहोत आणि आम्हाला फक्त स्वीकारणारा, आम्हाला एकच पती आहे, आमचा एकच नाथ आहे, आमचा एकच आहे आणि तो म्हणजे परब्रह्म परमात्मा आहे. आणि त्याचंच महत्व इथं राखलेलं आहे, कारण तो एकच आहे, दुसरा नाही. आणि म्हणून तरी थोर उपकार की श्रीराम. आता असो हे बोलणे, नाशिवंताचा विचार करणे आणि मजपासी सांगणे, अनुभव आपला श्रीराम. समर्थ म्हणतात की आता याच्यापेक्षा काय सांगणार, आता जे काही सांगितलं ते सगळं आता नाशवंताचाच विचार करण्यासारखं आहे. आत्म्याचा विचार करणं करताच येत नाही, कारण तो विचाराच्या पलीकडचा आहे. त्यामुळे आता बोलणं खुंटणं. म्हणून जे खरं ज्ञान आहे, दक्षिणामूर्ती ज्ञान देतात, ते मौनातून ज्ञान देतात. कारण आत्म्याचं ज्ञान बोलून देताच येत नाही, तो अनुभव देताच येत नाही. कारण काय की तो अनुभव प्रत्येकाचा आपला आपला आहे. आता म्हणून तिथे बोलणं खुंट. आता कारण जे बोलणं हे नाशवंताच आहे. बोलणं हा शब्द प्रकृतीमधला आहे. बोलणं, साधना करणं, हे सगळं वृत्ती उठणं, हे सगळं नाशवंतामध्ये आहे. आता असे बोलणे, आता थांबलेलंच बरं. नाशवंताचा कशाला विचार करायचा, कारण प्रकृती नाशवंताचा जेवढा विचार करू त्याचं तेवढं कमीच आहे. कारण प्रकृती ही अगाध आहे, अनादी आहे, अनंत आहे. परंतु तिचा विचार करून कधीही फायदा होणार नाही. म्हणून त्या नाशवंताचा विचार करू नये, आत्म्याचाच विचार करावा. आता समर्थ म्हणतात की आता मजपसी सांगणे, अनुभव आपला. कारण आता समर्थांना माहिती आहे की आपला शिष्य आता त्या अनुभवापर्यंत आलेला आहे, कारण त्यानं सगळं काही सोडून आपल्याला दिलेलं आहे, या अवस्थेला आलेला आहे. आता काय, तो फक्त, म्हणून ज्ञानी माणूसच ज्ञानी माणसाचा अनुभव जाणू शकतो. म्हणजे अनुभव सांगता येत नाही, पण तो अनुभव काय आला, तो शब्दातून जर त्या शिष्याने जर सांगितलं कुणाला, गुरूंना,
तर गुरूंना बरोबर कळतं की ह्याला तोच अनुभव आलेला आहे का नाही. म्हणजे दोघांनाही तोच अनुभव आलेला आहे, तो शब्दात सांगता येत नाही, पण शब्दांनी जे काही शब्द उच्चारतील त्यातून त्या दोघांना कळतं की कारण तो दोघांनी तो अनुभव घेतलेला असल्यामुळे. म्हणूनच आता पुढचा समास हा अनुभवाचा समास आहे. म्हणून आम्हाला का सांगितलं समर्थांनी की निदान आम्हाला कळावं की अनुभव येतो म्हणजे नक्की काय होतं. हे कुणीतरी आम्हाला सांगितलं पाहिजे की ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे. म्हणून तोही समास आता समर्थ पुढे सांगणार आहेत. म्हणजे काय तर तो अनुभव कसा येतो हे सांगणार, काय होतं सांगणार नाही, तो कशा पद्धतीने अनुभव येतील ते सांगतील. तो म्हणजे फायनल शेवटचा आत्मारामाचा समास आहे. आणि मजबसी सांगणे अनुभव आपला श्रीराम, आता पुढील समासी शिष्य लाधेल अनुभवासी, दृढ करून या तयासी सांगती स्वामी श्रीराम. आता हे काय फायनल जो समास आहे आत्मारामाचा, म्हणजे थोडक्यात साधना झाली बघा, स्टेप बाय स्टेप. त्याग निरूपण झालं, नंतर प्रकृती निरूपण झालं, ब्रह्म निरूपण झालं, नंतर साधना निरूपण झालं, आणि साधना निरूपण झाल्यानंतर शेवटचा समास म्हणजे अनुभव निरूपण. म्हणजे नक्की काय अनुभव आहे. म्हणजे थोडक्यात काय की एवढ्याच छोट्याशा ग्रंथामध्ये समर्थांनी पूर्णपणे सर्व गोष्टी कव्हर केलेल्या आहेत की नक्की काय आहे, ते काय आहे, कशा पद्धतीने साधना केली पाहिजे, काय साधना केल्यानंतर काय होईल, साधना करताना काय काळजी घेतली पाहिजे, आणि साधना करत 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 आम्ही कुठपर्यंत गेलेलं पाहिजे आणि अनुभव काय येईल ते सर्व आपल्याला आता समर्थ सांगतील शेवटच्या समासामध्ये. आणि मग आपला आत्माराम ग्रंथ सांगतो. इतिश्री आत्माराम रामदासी पूर्ण काम, ऐका साधन वर्म आत्मज्ञानाचे श्रीराम. आता पुढचा जो समास आहे तो पुढच्या रविवारी आपण पाहू. समास 5वा स्वानुभव निरूपण. आणि तो झाल्यानंतर आपला आत्माराम ग्रंथ म्हणजेच आपली प्रस्थानत्रयी, मनाचे श्लोक, दासबोध आणि आत्माराम हे तिन्ही ग्रंथ म्हणजे समर्थांची प्रस्थानत्रयी. शरीर पडण्याच्या आधी प्रस्थान म्हणजे डेस्टिनेशन, आम्ही ती अनुभवावी, आम्ही ती करावी, आम्ही त्याचं श्रवण मनन चिंतन करावं, या उद्देशाने आपण हे अभ्यास वर्ग गेले 4.5 वर्ष घेतलेला होता. तो आता हळूहळू पूर्णापर्यंत संपूर्णपर्यंत व्हायला आलेला आहे. तो आपण पुढच्या रविवारी पाहू. हरिओम तत्सत. प्रार्थना म्हणतो. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तोची सावळी दयाळा कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिले वो हरी दयाळा कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी देवराया, देवराया कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेल्या आहेत. काही शंका असतील तर थोडासा अवघड समास आहे, अतिशय काळजीपूर्वक ऐकलं तर समजू शकेल. काही जर शंका असतील तर नक्की विचारा, कारण
याच्यामध्ये या समासामध्ये साधनेमध्ये नक्की काय करायला पाहिजे शेवटच्या साधनेमध्ये, कारण आम्ही साधनेमध्ये अनेक प्रकार आहेत, साधना वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, ते सगळ्या करतो आपण, त्या बघितलेल्या आहेत. पण ही जी फायनल साधना आहे, आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निध्यासितव्य, ही साधना ही अतिशय अंतरंग साधना असल्यामुळे, ही मनाची साधना असल्यामुळे, मनाला अनालिसिस करणं, मनामध्ये काय काय विचार येतात त्या पद्धतीनं सगळं जाणणं, हे करणं, ह्या ज्ञानमार्ग असल्यामुळे, ज्ञान मार्गामध्ये हे सगळं पाहणं आवश्यक असल्यामुळे अतिशय काळजीपूर्वक हे सगळं पाहावं लागतं. त्यामुळे जर कुणाला जर काही शंका असतील तर त्या जरूर विचारा. समर्थांच्या कृपेने आपण त्याचं अनालिसिस करू शकतो. आज बहुतेक आरतीतही दिसत नाहीये, त्यामुळे आज कोणी बोलत नसं दिसतंय. ठीक आहे, काही हरकत नाही. आज आपण इथेच थांबूया. मी रेकॉर्डिंग थांबवतो.